ठीक आहे, चला. ऑनलाईन आवाज येतोय माझा? हो व्हेरी सर गुड येतोय. आफ्टरनून सगळ्यांना. गुड ठीक आहे. आफ्टरनून. सगळ्यांच्या सिस्टम मध्ये इक्लिप्स असेल, राईट? इक्लिप्स इन्स्टॉल झाला असेल तर आज आपण पहिला प्रोग्राम करूया. ठीक आहे. फर्स्ट प्रोग्राम. लेट मी क्लिअर दिस. इक्लिप्स काल आपण इन्स्टॉल केलं. बघा, इन्स्टॉल केल्यावर इक्लिप्स दिसतं कसं ते दाखवू. Yes. आता हे माझं ऑलरेडी इक्लिप्स आहे, पण इन्स्टॉल केल्यावर दिसणार इक्लिप्स असं असतं. लेट मी शो यू. तुम्ही जर इक्लिप्स ओपन केलं, तुम्हाला कसं दिसेल हे दाखवतो मी. हे तुम्हाला करायचं नाहीये, ठीक आहे. हे फक्त मी करतोय. ज्यावेळेस तुम्ही इक्लिप्स इन्स्टॉल कराल, त्यावेळेस इक्लिप्स ओपन केल्या केल्या, लॉन्च केल्या केल्या पाहिजे तुम्ही. लॉन्च बटन येतं बघा. लॉन्च केल्यावर तुम्हाला दिसतं कसं, ते आता तुम्हाला दिसेलच. आज आपल्याला करायचा आहे फर्स्ट जावा प्रोग्राम. पहिला जावा प्रोग्राम लिहायचा आहे आपल्याला. पहिला जावा प्रोग्राम वी आर गोइंग टू राईट. ठीक आहे. त्यासाठी जस्ट वेट गाईज. इक्लिप्स माझं ओपन होऊ द्या. तोपर्यंत कोणी आहे का ज्यांचं इक्लिप्सला प्रॉब्लेम आलाय? सर, माझं इक्लिप्स इन्स्टॉल नाही झालं, एनी प्रॉब्लेम, तुम्ही सांगू शकता, आपण सॉल्व्ह करू. स्क्रीन शेअर करून सॉल्व्ह करता येतो प्रॉब्लेम. जसं मी स्क्रीन शेअर केली, यू कॅन ऑल्सो शेअर युअर स्क्रीन अँड यू कॅन शो मी द प्रॉब्लेम सो वी कॅन सॉल्व्ह. जर असेल तर सांगू शकता. काही घाबरायची गरज नाही. ओके असेल तर नो प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही होय. ठीक आहे. हा कर. कोणीच काय बोलत नाही म्हणजे सगळे एकदम कसे आहेत? ओके. ठीक आहे, व्हेरी गुड. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे, खरं आहे की नाही? चला, पहिला प्रोग्राम करतोय आपण. जावाचा पहिला प्रोग्राम. ठीक आहे. पहिला प्रोग्राम करण्यासाठी मित्रांनो, आपल्याला जावामध्ये पहिला प्रोग्राम करण्यासाठी प्रोजेक्ट बनवावा लागतो सगळ्यात अगोदर जावाचा. जावा प्रोजेक्ट वी नीड टू क्रिएट. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. विदाउट जावा प्रोजेक्ट यू कॅन नॉट एबल टू क्रिएट द फर्स्ट प्रोग्रामिंग जावा. पॉसिबलच नाहीये. स्ट्रक्चर कसं फॉलो करायचंय हे बघा. पहिल्यांदा जावाचा प्रोजेक्ट, याच्या आतमध्ये जावाचं पॅकेज तुम्हाला बनावं लागतं. काय? जावा पॅकेज. याच्या आतमध्ये तुम्हाला जावाचा क्लास बनावा लागतो. अँड देन गाईज, यू कॅन क्रिएट युअर फर्स्ट प्रोग्राम. हे बघा सगळेजण. जावा प्रोजेक्ट, इनसाइड दॅट जावा पॅकेज, इनसाइड दॅट जावा क्लास. ठीक आहे. कॅन यू चेक इट? असं इक्लिप्स सगळ्यांना आला असेल ज्यांनी ज्यांनी लॉन्चवर क्लिक केलं. दिस इज समथिंग इक्लिप्स आयडी. तुम्हाला वेलकम केलंय, वेलकम, स्वागत केलंय तुमचं. स्वागत आहे तुमचं कोडिंगच्या दुनियेमध्ये. ओके, वेलकम कट करा. कट केलं तुम्हाला हे ऑप्शन दिसतील, हे बघा. आता माइट बी हा ऑप्शन आला नसेल इकडला, पण हे ऑप्शन तुम्हाला आले असतील. हे ऑप्शन कट कसे करायचे माहिती आहे? हे बघा, इथं राईट क्लिक करायचं, इथं क्लोज ऑल आहे. हे गेले सगळे. आता हे प्रोजेक्ट एक्सप्लोर आहे, याला पण इथं कट करायचं. हे ब्लँक तुमच्या समोर स्क्रीन आहे, व्हाईट स्क्रीन. आता इथं तुम्हाला काय करायचंय? सगळ्यात अगोदर जावाचा प्रोजेक्ट. जर जावाचा प्रोजेक्ट बनवतात कसा, काही स्टेप्स आहेत थोड्याफार, ज्या समजून घ्यायच्या सगळ्यांनी व्यवस्थित. बघा, प्रोजेक्ट बनवण्यासाठी तुम्हाला मी स्टेप सांगतोय. क्लिक ऑन फाईल. फाईल नावाचं एक ऑप्शन दिसेल. कुठं आहे सर? हे बघा, हे आहे का? लुक ॲट दिस फाईल ऑप्शन, इकडे कोपऱ्यात आहे. माझा कर्सर बघा. क्लिक ऑन फाईल. क्लिक केल्यावर तुम्हाला आणखीन काय ऑप्शन येते. याच्यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं न्यू वरती. क्लिक ऑन फाईल नंतर काय करायचं? क्लिक ऑन न्यू. न्यू नावाचं एक ऑप्शन आहे तिथं. ठीक आहे सर, पुढं न्यू वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑप्शन भेटेल जावा प्रोजेक्ट. दाखवू का? हे बघा, फाईल, न्यू दिसतंय. आता इथं जावा प्रोजेक्ट दिसतंय का रे? हो सर, नाही की.
जर इथं नाही दिसलं, इथे एक ऑप्शन आहे ऑदर. क्लिक करा ऑदर. आला जावा प्रोजेक्ट. डन. सो काय स्टेप आहे परत एकदा. क्लिक ऑन फाईल, क्लिक ऑन न्यू, देन क्लिक ऑन ऑदर्स. ऑदर्स वर क्लिक केल्यावर क्लिक ऑन जावा प्रोजेक्ट. व्हेरी गुड. हे बघा 4 स्टेप परत एकदा. फाईल, न्यू, देन ऑदर, देन जावा प्रोजेक्ट. डबल क्लिक करायच्यावरती. आता तुम्हाला इथे येईल क्रिएट अ जावा प्रोजेक्ट. आता इथं प्रोजेक्टचं नाव दिसतंय. इथं प्रोजेक्टचं नाव द्यायचं. मी दिलं फर्स्ट जावा प्रोजेक्ट. हे नाव देत असताना याच्यामध्ये स्पेस अजिबात द्यायचं नाही. स्पेस दिला की चुकीचं नाव आहे. स्पेस अजिबात द्यायचा. चिटकून लिहायचं फर्स्ट जावा प्रोजेक्ट. आणि then इथे एक ऑप्शन आहे काय, डन. फिनिश वर क्लिक करा. तुमचा प्रोजेक्ट बनेल. तुम्हाला पहिल्यांदा इथं एक पॉपअप येईल. याला म्हणायचं रिमेंबर माय डिसिजन आणि काय म्हणायचं, नो. तुमचा प्रोजेक्ट बनला मित्र. इट इज व्हेरी सिम्पल. बघा परत एकदा बघा सगळेजण. क्लिक ऑन फाईल, क्लिक ऑन न्यू, क्लिक ऑन अदर्स, क्लिक ऑन डबल क्लिक ऑन जावा प्रोजेक्ट. बाय द वे डबल क्लिक बरं का. डबल क्लिक ऑन जावा प्रोजेक्ट. देन गिव्ह द नेम, गिव्ह द प्रोजेक्ट नेम. हे कसलं नाव, प्रोजेक्टचं नाव द्यायचंय तुम्हाला. गिव्ह द प्रोजेक्ट नेम. ठीक आहे. प्रोजेक्टचं नाव द्यायचं आणि काय करायचं, फिनिश वर क्लिक करायचं. क्लिक ऑन फिनिश. डन. प्रोजेक्ट बनला. अहो सर बनला प्रोजेक्ट पण कुठं आहे, आम्हाला तर दिसत नाही. बघा दिसतंय का रे. आज दिसत नाही म्हणजे प्रोजेक्ट बनला नाही का, बनलाय. तुम्हाला फक्त प्रोजेक्ट एक्सप्लोरर जे डाव्या साईडला असतं ते दिसत नाहीये. आता तुम्हाला काय करायचं माहितीये का, प्रोजेक्ट एक्सप्लोरर कसं शो करायचं. हे बघा त्यासाठी मी इथं लिहितो, हाऊ टू सी प्रोजेक्ट एक्सप्लोरर. सर व्हॉट इज मीन बाय प्रोजेक्ट एक्सप्लोरर. जिथं तुमच्या प्रोजेक्टची इन्फॉर्मेशन असते त्याला प्रोजेक्ट एक्सप्लोरर म्हणतात. जिथं तुमचा प्रोजेक्ट दाखवलेला असतो, लाईक असं तुम्हाला दिसेल फर्स्ट जावा प्रोजेक्ट. हा तुमचा प्रोजेक्ट इथं दिसेल. मग हा कसा शो करायचा, याच्यासाठी क्लिक करायचं. नीट बघा. क्लिक ऑन विंडो, क्लिक ऑन विंडो, देन क्लिक ऑन शो व्यू, देन क्लिक ऑन प्रोजेक्ट एक्सप्लोरर. हे आला का. प्रोजेक्ट एक्सप्लोर म्हणजे तुमचा प्रोजेक्ट आहे. डन. काय करायचं, क्लिक ऑन विंडो, देन शो व्यू, देन प्रोजेक्ट एक्सप्लोरर. फिनिश. हे 3 ऑप्शन फॉलो केल्यावर आपल्याला काय दिसतो, प्रोजेक्ट एक्सप्लोरर दिसतो, जिथं आपला प्रोजेक्ट असतो. हे बघा परत घालवतो मी. हे कसा आणायचा हा, विंडो, शो व्यू, प्रोजेक्ट. हे आला. हे ऑनलाईन आला का, नीट बघाय सगळ्यांनी. बेडे बेडे सावधान. आलं ना. आता इथे एक ॲरो आहे बघा. इथं छोटासा ॲरो आहे. या ॲरोवर क्लिक करा. 2 ऑप्शन तुम्हाला आणखीन भेटले. हा ॲरो मी परत क्लोज केला गेले, किंवा प्रोजेक्टवर डबल क्लिक करा, आले. आता याला समजून घ्या. याला समजून घ्या. हे प्रोजेक्टचं स्ट्रक्चर आहे तुमच्या. तुम्ही प्रोजेक्ट बनवल्यानंतर असं स्ट्रक्चर आलंय. येस. ज्यावेळेस तुम्ही प्रोजेक्ट बनवला, स्ट्रक्चर कसं आलं रे, असं आलं. आता या स्ट्रक्चर मध्ये गोष्टी समजून घ्या. हे तुमच्या प्रोजेक्टचं नाव आहे. व्हॉट इज दिस, फर्स्ट जावा प्रोजेक्ट. तुमच्या प्रोजेक्टचं नाव. सर हे जेआरई सिस्टम लायब्ररी काय, दिस इज अ जेआरई. जे आपण शिकलो, हे काल शिकलो की नाही आपण, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट. दुनियाभराचे क्लासेस, दुनियाभराचे इंटरफेसेस याच्यामध्ये आहेत. आणि सर व्हॉट इज दिस एसआरसी, ऍक्च्युअल तुमचं कोड याच्यामध्ये असणार आहे. ओके इथं लिहू मी, ऍक्च्युअल डेव्हलपमेंट और ऍक्च्युअल वर्क तुमचे कशात असणार आहे. या जीआरईला टच नाही करायचा, याला पण नाही टच करायचं. टच कशाला करायचं. आता या एसआरसी ला ओपन करा. याला ओपन केल्यावर इथे एक फाईल आली मला, मॉड्यूल इन्फो. या फाईलचं काम आताच काही नाही. याला राईट क्लिक करून काय करा, डिलीट करा. याचं काम पुढं आहे, जेव्हा येईल तेव्हा मी सांगेन. ठीक आहे. आता एसआरसी मध्ये काय आहे का, नथिंग. ओके ना. आता सर एसआरसी मध्ये तुम्ही आता ऍक्च्युअल काम आहे, काय काम आहे. दुसरी जी स्टेप आहे प्रोजेक्ट नंतर कोणती, पॅकेज. गाईज
पॅकेजसाठी एसआरसी खूप महत्वाचा आहे. जावा पॅकेज स्टेप बाय स्टेप फॉलो करायचं. ठीक आहे, बघा. जावा पॅकेज बनवायचंय मला. कसं बनवायचं? स्टेप आहे का? राईट क्लिक ऑन एसआरसी. एसआरसी दिसतंय सगळ्यांना? हा जो एसआरसी आहे याच्यावरती काय करा? राईट क्लिक. ओके, पुढं राईट क्लिक केल्यावर तुम्हाला एक ऑप्शन भेटेल, न्यू. परत सेम क्लिक ऑन न्यू. परत ऑप्शन दिसेल तुम्हाला पॅकेज. क्लिक ऑन पॅकेज. क्लिक ऑन पॅकेज, देन गिव्ह द नेम, गिव्ह द पॅकेज नेम, अँड देन क्लिक ऑन फिनिश. कळतंय? डन. तुमचं पॅकेज पण बनेल. एवढे स्टेप फॉलो करा. बनवू हे बघा. राईट क्लिक ऑन एसआरसी, न्यू. व्हॉट इज दिस? पॅकेज. द्यायला नाव. सर काय नाव देऊ शकता? काही देऊ शकता. मी दिलं एबीसी. फिनिश वर क्लिक करू. हे बनलं पॅकेज बघा. पॅकेज डन. हे क्लिअर आहे. आणखीन एक बनवू का? हे बघा. परत एकदा एसआरसी वर राईट क्लिक, न्यू, पॅकेज. कुठे आहे पॅकेज? आधी. हाऊ मेनी पॅकेजेस वी हॅव क्रिएटेड? 2. 2 पॅकेज बनले. जर किती बनतात असे? कितीही बनवू शकता. बघा, एका जावा प्रोजेक्टमध्ये वन जावा प्रोजेक्ट कॅन कंटेन एनी नंबर ऑफ पॅकेजेस. तुम्हाला 2 बनवायचे, 10 बनवायचे, 200 बनवायचे, की लाख बनवायचे, ही तुमची चॉईस आहे, तुमची रिक्वायरमेंट आहे. तुमच्या रिक्वायरमेंट नुसार तुम्ही कितीही बनवा. मी आणखीन एक बनवतोय बघा. राईट क्लिक ऑन एसआरसी, न्यू, अगेन पॅकेज, राम. किती पॅकेज बनले? एनी क्वेश्चन? प्रोजेक्ट कसा बनवायचा? पॅकेज कसे बनवायचे? काही जमलं? कोणाला काय क्वेश्चन आहे का रे? नो, एव्हरी वन शुड यूज इक्लिप्स ओनली. प्रत्येकाने इक्लिप्स यूज करायचं. ओके, टू अवॉइड द लाईक प्रॉब्लेम्स इन फ्युचर. पुढे जे प्रोजेक्ट मी करणार आहे सगळे इक्लिप्स वरती असणार. सो माइट बी देर इज अ लाईक कन्फ्युजन यू विल गेट इन फ्युचर. सो ट्राय टू फॉलो मी. ओके, नाव. सर पॅकेज पण बनलं, आता पुढं काय? पुढं असतो जावाचा क्लास. बघा, पहिला प्रोग्राम करण्यासाठी एवढं करावं लागतंय म्हणजे लागतंय. एवढं करावं लागतंय हे सगळेजण. पहिला प्रोग्राम करण्यासाठी, या आय विल टॉक अबाउट दॅट. योगिता जस्ट कव्हर, लाईक आय वॉन्ट टू कव्हर दिस वन. देन मी सगळं सांगेल तुम्हाला. का पॅकेज बनवायचं, का क्लासेस बनवायचे. दिस इज द पार्ट वी आर गोइंग टू अंडरस्टँड इन अपकमिंग सेशन. आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे पॅकेज. आपल्याकडे कॉन्सेप्ट आहे इम्पोर्ट काय असतं, क्लास काय असतो, ऑब्जेक्ट काय असतो. बट करंटली जर ह्या कॉन्सेप्ट मी तुम्हाला आता सांगायला गेलो, माइट बी तुमच्या डोक्यावरून जातील. बिकॉज दीज आर इंडिपेंडेंट कॉन्सेप्ट. ह्या डिपेंड आहेत दुसऱ्या याच्यावरती. हे कळतंय? ह्या समजण्यासाठी तुम्हाला दुसऱ्या कॉन्सेप्ट शिकावे लागतील. ओके, सो जावाचा क्लास कसा बनवायचा? सो त्यासाठी पण स्टेप्स आहेत. जावाचा क्लास कशात असतो? पॅकेज मध्ये असतो. पण सर आता प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे 3 पॅकेज आहेत. किती पॅकेज आहेत? कोणत्या पॅकेजमध्ये क्लास बनवायचा हे डिसाईड करा. पहिली स्टेप काय डिसाईड करायची? डिसाईड इन विच पॅकेज यू वॉन्ट टू क्रिएट द क्लास. कोणत्या पॅकेजमध्ये क्लास बनवायचा हे डिसाईड करा. पॅकेजमध्ये डिसाईड करायची गरज लागली का आपल्याला? नाही, कारण आपल्याकडे प्रोजेक्ट किती आहे? एकच आहे. पण पॅकेज किती येतो, म्हणून डिसाईड करावं लागेल आपल्याला की बा कोणत्या पॅकेजमध्ये क्लास बनवायचा. चला, मी डिसाईड केलं, आय वॉन्ट टू क्रिएट द क्लास इनसाइड आधी पॅकेज. ठीक आहे सर, आधी पॅकेजमध्ये क्लास बनवायचा डिसाईड केलं. कसा बनवायचा? स्टेप्स बघा. राईट क्लिक ऑन पॅकेज. ज्या पॅकेजमध्ये क्लास बनवायचा त्याच पॅकेजवर राईट क्लिक करायचं. आधीमध्ये बनवायचं आहे ना, आधीवरच राईट क्लिक झालं पाहिजे. एबीसी मध्ये बनवायचं इथंच राईट क्लिक झालं पाहिजे. इथं बनवायचं इथंच राईट क्लिक झालं पाहिजे. सो नाव आय एम गोइंग टू क्रिएट राईट क्लिक ऑन आधी. देन अगेन व्हॉट वी हॅव? न्यू. देन क्लास. आणि हिअर क्लासचं नाव काही द्या, मी दिलं स्टुडंट.
आता जे मी सांगतो ते फॉलो करा. नावं वगैरे काही देऊ शकता तुम्ही. इन फ्युचर मी सांगेल काही दिलं पाहिजे, कोणतं रिकमेंडेड आहे. पण आता काही द्या, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हे बनला क्लास. इन पॅकेज आधी व्हॉट क्लास. हे बघा, या आधी पॅकेज मध्येच आला. याला जर तुम्ही क्लोज केलं, गेला, आला. सर एबीसी मध्ये बनवा बरं एक. हे बघा, राईट क्लिक, न्यू, हिअर वन क्लास आय एम क्रिएटिंग डेमो. डेमो कशामध्ये? एबीसी पॅकेज मध्ये. आणि स्टुडंट, सर इथे एक बनवा राम मध्ये, न्यू क्लास टेस्ट. कॅन यू चेक इट? आधी पॅकेज मध्ये एक क्लास, एबीसी मध्ये एक क्लास आणि राम मध्ये एक क्लास. प्रत्येक पॅकेज मध्ये किती क्लास बनवले आपण? एक एक. सर एकच बनतो का? असं नाहीये. बघायचे स्टेप्स आधी लिहून घ्या. राईट क्लिक ऑन पॅकेज, देन क्लिक ऑन न्यू, क्लिक ऑन न्यू, click on new, then click on class, then give the name, and then finish. I got it. Everyone. आताच बनवले आपण. किती बनवले? 3 क्लास बनवले. आधी मध्ये एक, एबीसी मध्ये एक, राम मध्ये. मग सर एका पॅकेज मध्ये किती क्लासेस बनतात नेमकं? बघा, वन जावा क्लास, वन क्लास वी कॅन से, वन पॅकेज. ओके, वन पॅकेज कॅन कंटेन एनी नंबर ऑफ क्लासेस. एका पॅकेजमध्ये मित्रांनो कितीही क्लासेस असतात. अशी स्टेटमेंट वरती पण आहे. एका जावा प्रोजेक्टमध्ये कितीही पॅकेजेस असतात. आपण किती बनवले? 3 पॅकेजेस वी हॅव क्रिएटेड. आदी, राम अँड एबीसी. देन आपण काय म्हणतो, एका पॅकेजमध्ये किती क्लासेस असतात. पण आता आपण आधीमध्ये किती क्लास बनवले? एकच. आपण राम मध्ये किती क्लास बनवले? एकच. आणि एबीसी मध्ये एकच. हे खरं आहे की नाही? पण आपण काय म्हणतो, एका पॅकेजमध्ये किती क्लास असू शकतात? सर बनवा बरं. हे बघ. आधीमध्ये आय एम गोइंग टू क्रिएट वन मोर क्लास. कसा बनवतात? एव्हरी वन नोज दॅट. टीचर. हे किती झाले आधीमध्ये क्लास आता? हे झाले की नाही? कॅन आय क्रिएट मोर? एम्प्लॉई. कॅन आय क्रिएट वन मोर? राईट क्लिक, न्यू क्लास, युजर. कॅन आय क्रिएट मोर? राईट क्लिक, न्यू क्लास, प्रोडक्ट. कॅन यू चेक इट? टोटल किती क्लास झाले याच्यामध्ये? 2, 4, 5 क्लासेस. सो कॅन यू चेक द स्ट्रक्चर व्हेरी केअरफुली? एव्हरीवन, कॅन यू चेक द स्ट्रक्चर? This is our Java project. Inside that Java project, we have created 3 packages. Adi is a package, ABC is a package, and RAM is also package. प्रत्येक पॅकेज मध्ये आपण किती क्लासेस बनवू शकतो? सो हे 5 क्लासेस कोणाचे आहेत? आधी पॅकेजचे. हे कोणाचे आहेत? करेक्ट. आधी पॅकेजेस, आधी पॅकेज हॅव्हिंग दिस 5 क्लासेस. हे डेमो कोणाचा आहे? एबीसी या पॅकेजचा क्लास आहे. टेस्ट कोणाचा आहे? राम या पॅकेजचा क्लास. कळतंय? सर फक्त आधीमध्येच 5 बनतात, एबीसी मध्ये नाही बनत, असं आहे का? यू कॅन क्रिएट एनी नंबर ऑफ क्लासेस हिअर ऑल्सो, हिअर ऑल्सो. एनी वन क्वेश्चन? हाऊ टू क्रिएट जावा प्रोजेक्ट, हाऊ टू क्रिएट जावा पॅकेज, हाऊ टू क्रिएट जावा क्लास. ज्यावेळेस तुम्ही 20 प्रोजेक्ट बनवाल त्यावेळेस तुम्हाला क्लिअरिटी येईल. 20 प्रोजेक्ट बनवायचे. किती? एव्हरीवन try to create 20 Java project, 20 Java project. This is the assignment for. आता मी किती बनवला? एकच बनवलाय. हे बघा, जावा फर्स्ट जावा प्रोजेक्ट. असे 20 बनवा. काही विसराल का तुम्ही? 20 प्रोजेक्ट बनवायचे, त्याच्यामध्ये 20 पॅकेज बनवायचे, त्यामध्ये 20 क्लास बनवायचे. काय म्हणलं मी परत आहे का? 20 प्रोजेक्ट बनवायचे. फर्स्ट जावा प्रोजेक्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, असे किती? 20 जावा प्रोजेक्ट. Inside every project, how many packages I want? 20. So can you create package name as a first? हे बघा,
पॅकेज फर्स्ट नावाने बनतं की नाही हे बघा, बनलं. सेकंड नावाने नाही का बनणार? थर्ड नावाने. असे 20 पॅकेजेस बनवा. फॉर युअर प्रॅक्टिस. याची प्रॅक्टिस लय महत्वाची आहे, कारण आता इथून पुढे हेच करायचंय. लाईफ टाईम हेच करायचंय. काय फील्ड चेंज करायची तर धरलीच कशाला चेंज करायची असते तर लाईफ टाईम हीच फील्ड धरायची ना. सो लाईफ टाईम करायचंय म्हणून परफेक्टच करून टाका ना. आता याच्यामध्ये क्लास बनवतोय मी, फर्स्ट मध्ये क्लास बनवतोय. फर्स्टच नावाचा क्लास बनवा, काय प्रॉब्लेम आहे का? हे बघा, पॅकेजचं नाव बी फर्स्ट आणि क्लासचं बी नाव फर्स्ट. चालतंय का? चालतं. हे क्लिअर आहे एव्हरीवन? आता कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? असं कोण आहे का सर, नाही 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 मला जमणारच नाही हे, पॅकेज कसं बनवायचं आणि काय असते प्रोजेक्ट आणि कशाला हे असलं काय बारा भानगडी? आपलं पायथन बरं आहे, प्रिंट संपला विषय. जावा मध्ये हे एवढं का करावं लागतं याचं कारण तुम्हाला हळूहळू समजेल. जावा मध्ये आधी प्रोजेक्ट, मग पॅकेज, मग क्लास आणि मग पहिला प्रोग्राम. एवढं करण्याच्या मागचं रिझन आहे मित्रांनो, जावा इज व्हेरी स्ट्रॉंग ऍज कम्पेअर टू पायथन. जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज खूप स्ट्रॉंग आहे, आणि याच्यापेक्षा महत्वाचं सांगू, खूप सेक्युअर आहे. वाय पीपल आर लाईक लव्हिंग द जावा, त्याचं रिझन आहे इट इज सेक्युअर. मी स्टार्टिंगला सांगितलं खूप साऱ्या बँकिंग ऍप्लिकेशन मध्ये याचा युज होतोय का हो. इट इज व्हेरी सिक्युअर. अहो, एक पहिला प्रोग्राम बनवायला एवढ्या स्टेप फॉलो करायला लागतात. स्टार्टिंगला लर्न करण्यासाठी माइट बी तुमच्यासाठी थोडी डिफिकल्ट असेल, बट ऍट द स्टार्टिंग फेज जर तुम्ही मित्रांनो 3 तास दिले दिवसातले, काहीच अवघड नाही जावा. बट टाइम द्यावा लागेल. टाइम द्यावा लागेल. स्टार्टिंगला मी स्वतः म्हणतोय, टाइम जर नाही दिला तर जावा सारखी अवघड काहीच नाही. लय अवघड आहे जावा जर टाइम नाही दिला तर. पण आजकाल पोरांना वाटतंय सोपं सोपं यावं आणि सोपं सोपं भेटून मला जॉब भेटा. असं नाहीये. जावामध्ये खूप सारे जॉब्स आहेत, बट स्टार्टिंग फेज मध्ये जो टिकला तो टिकला. जावाची जी स्टार्टिंग फेज आहे, जिथं पोरं म्हणतात सर प्रोजेक्ट बनवा, पॅकेज बनवा, मग क्लास बनवा, हे कोणी सांगितलंय, कुठल्या देवानं सांगितलं एवढं करावं लागणार आहे. दिस इज द इम्प्लिमेंटेशन ऑफ जावा डेव्हलपर्स, लाईक त्यांनी आपल्याला दिलंय. कळतंय सगळ्यांना? ओके. नाव, पहिला प्रोग्राम कसा बनवायचा बघा. आता तुम्ही एवढे पॅकेज बनवले, 3 पॅकेज, सॉरी 4 पॅकेज, प्रत्येकामध्ये क्लास आहे. मी आधी मध्ये गेलो, कॅन आय ओपन वन क्लास, एनी क्लास, स्टुडंट क्लास ओपन केला, हे बघा हे झाला ओपन. इथून कट करायचा, डबल क्लिक केलं की काय होतं, ओपन. किंवा तुम्ही याला राईट क्लिक म्हणले, माइट बी ते एक ओपन ऑप्शन असेल, हे बघा ओपन, हे झाला ओपन. कशाला एवढं काय करायचं, डबल क्लिक केले काय होतंय, ओपन होतंय. ठीक आहे. आता या क्लासमध्ये आपण पहिला प्रोग्राम करतो, पोस्ट प्रोग्राम. तर काय असतो पहिला प्रोग्राम? पहिला प्रोग्राम म्हणजे मला कन्सोल वरती आय वॉन्ट टू प्रिंट ऑन कन्सोल समथिंग, हॅलो एव्हरीवन, और माइट बी हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम, जे आपण प्रत्येक प्रोग्राम मध्ये करतो, राईट. इथं तो प्रोग्राम करण्यासाठी आता तुम्हाला कळलं असेल, प्रोजेक्ट बनवावा लागला, पॅकेज बनवावं लागलं आणि क्लास. आणि या क्लासमध्ये मित्रांनो यू नीड टू क्रिएट मेन मेथड. जशी मेथड असते बघा, वॉइड, वॉइड मेन, अशीच मेथड आपण बनवली होती कुठं माहित आहे? सी मध्ये, C++ मध्ये. असं तिथं इंट असायचं, रिटर्न टाईप आपण द्यायचं, राईट. इथं पण तशीच आहे. हे बघा, वॉइड मेन, फक्त याच्या पाठीमागं 3 गोष्टी ऍड केल्यात. तर 3 गोष्टी कोणत्या आहेत माहित आहे? पहिली गोष्ट आहे पब्लिक, दुसरी आहे स्टॅटिक. ओके, सॉरी 2च आहेत, नॉट 3, पब्लिक आणि स्टॅटिक. आणि याच्यामध्ये एक तिसरी गोष्ट आहे, ती आहे स्ट्रिंगचा ऍरे आणि त्याचा एक व्हॅरिएबल. कॅन यू चेक इट? एक्स्ट्रा काय माहितीये का? हे 2 आणि हा ऍरे. बाकी तर सी सारखंच आहे की हो. सर सी सारखंच आहे, बाकी काय चेंज झालंय? सर प्रिंट करायला आम्ही सी मध्ये प्रिंट टेप वापरत होतो, C++ मध्ये आम्ही सी आउट वापरत होतो. इथं काय? इथं आहे तुम्हाला सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट एल, आणि याच्यामध्ये त्या डबल कोट मध्ये हॅलो एव्हरीवन. दॅट्स इट गाईस. आणि आता याला रन कसं करायचं माहितीये का? रन करण्यासाठी इथं कुठेही राईट क्लिक करा. काय करायचं? राईट क्लिक.
कसलं क्लिक? राईट क्लिक, रन ॲज ऑप्शन आहे आणि इथं दिसतंय जावा ऍप्लिकेशन. क्लिक ऑन दिस. कॅन यू चेक द कन्सोल? कॉंग्रॅट्स, युअर प्रोग्राम हॅज बीन रन. तुमचा पहिला प्रोग्राम रन झालेला आहे. एवढं करावं लागतंय मग पहिला प्रोग्राम जावामध्ये होत आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. कशासाठी? टू रन द प्रोग्राम. काय करायचं? राईट क्लिक, देन run as and then Java application to run Java code on Eclipse guys. हे ठीक आहे. राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन. कन्सोल कट केला, परत बघा, राईट क्लिक, रन ॲज. हॅलो एव्हरीवन, मी आणखीन एक मेसेज दिला. system.out.println, system.out.println. व्यवस्थित बघा, यातलं यस कसं आहे रे? कॅपिटल आहे. काही जण स्मॉल लिहितात. हे एरर येणार आहे की नाही? जर रेड लाईन अशी याच्या खाली आली, म्हणायचं गडबड याच्यात आहे. तुम्ही इथं जर लिहिलं, लेट सपोज राम, रन केला कोड, तर तुम्हाला कन्सोलला पण एरर दाखवतो. काय म्हणतो बघ, पहिल्यांदा इथं इथं वॉर्निंग येते, तुम्ही प्रोसीड केलं, मग इथं येते एरर बघा. एक्सेप्शन इन समथिंग जावा डॉट लँग एरर, अनरिझॉल्ड कंपायलेशन प्रॉब्लेम. हे आला की नाही? लाईन नंबर किती? 12. इथं गडबड आहे, इथं पण दाखवतंय बघ, सिन्स सिस्टम कॅन नॉट बी रिझॉल्व. अहो, हे सिस्टम कॅपिटल आहे, तुम्ही स्मॉल लिहिताय. हे यस याचं कॅपिटल आहे, तुम्ही जर स्मॉल लिहिलं तर जमल का? जावा इज केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. कॅपिटल स्मॉल लय फरक पडतंय. कसं बी लिहून चालतंय का? काही जण हे कर्ली ब्रॅकेट हुकतात आणि परत रन करतात. सर हे रनच होईना, दिवसभर ट्राय केलं मी. का उपयोग आहे का ट्राय करून दिवसभर? हे सर बघा, बिगिनर लेवलही प्रॉब्लेम होतात. काय आलं इथं? इन्सर्ट कर्ली ब्रॅकेट, बरोबर आहे. हे कर्ली ब्रॅकेट कोणाचं? क्लासचं. आणि याचं कुठं आहे? याचं आपण लिहिलंय का? नाही लिहिलं. तर याचं काय करायला लागेल? लिहावं लागेल. हे कराय की नाही? येस और नो? हे बघा, याचं ओपन आहे, याचं क्लोज झालंय, मग याचं ओपन म्हणल्यावर याचं पण काय पाहिजे? सिंपल आहे ना? हे कळतंय सगळ्यांना? हे बेसिक बेसिक प्रॉब्लेम्स होतात पोरांचे, जे मी ऑब्झर्व केलेत. हे यस तरी राहतंय, आता सेमिकोलॉनच राहतंय काही जणांकडून. सर लय ट्राय केलं पण काय जमनाच झालंय बघा बरं. हे बघा. सो दीज आर दी व्हेरी बेसिक प्रॉब्लेम्स. सेमी कोलन राहील, आला की नाही एरर? असं जर दिसलं तर रनच करायचं नाही पहिली गोष्ट. होय, मी काय सांगतो नीट आहे का? असं जर एरर वगैरे तुम्हाला दिसला, प्रोग्राम रन करायचाच नाही, आधी ते सॉल्व्ह करायचं. असंच रन करणं म्हणजे चुकीचं आहे. आधी सॉल्व्ह करा. हे बघा, आणि ऍटलिस्ट 10 वेळा कोड चेक करा लाईन बाय लाईन. ओके, हे बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हुकलंय कुठं ते समजेल तुम्हाला. एकदा, दोनदा, तीनदा, 5 वेळा बघा. हे ठीक आहे. जर 5 वेळा बघून पण नाही जमलं, मग मला कॉल करा किंवा मला स्क्रीनशॉट पाठवा व्हॉट्सअपला, मग मी सॉल्व्ह करेल ना. ठीक आहे. झाला कोड, आता रन करा बरं. हॅलो एव्हरीवन, आणि मग काय येईल? हा कन्सोल मला सर इकडे उजव्या साईडला घ्यायचा आहे. याला असा डबल टॅप करून पकडायचा आणि इकडे असा आणायचा. हे बघा, आला का? आता हे कट करायचं इकडून, काय गरजच नाही ना त्याची. राईट क्लिक, रन ॲज जावा ऍप्लिकेशन, आला आउटपुट. काय ठीक आहे? किती सिस्टम डॉट लिहा. आता इथे शॉर्टकट वापरतोय मी याचा, तुम्ही पण वापरायचा का? नाही, तुम्ही हे पूर्ण लिहायचं. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. इथं मी काय करतोय बघा, माय नेम इज आदी, राईट क्लिक, रन ॲज. आलं का? माय नेम इज आदी. देन अगेन आय एम रायटिंग 10 + 10. व्हॉट इज 10 + 10? 20 सर, एवढं सोपं. हे बघा, 10 + 10 20. ओके सर, मी असं जर केलं, राम लिहिलं मी इथं, आणि मी इथं पुढं प्लस देऊन 10 लिहिलं. हे बघा, तर मी काय करतोय बघा, हे राम हे कशामध्ये लिहिलंय? डबल कोट मध्ये. आणि हे कसं लिहिलंय? विदाउट डबल कोट. लक्षात ठेवा, जर तुम्ही राम जर विदाउट डबल कोट लिहिलं
तर चालतंय का? हे बघा रे सगळे. नाही चालत. कारण हे अल्फाबेट्स आहेत. तुम्ही जर नंबर विदाउट डबल कोट लिहिला तर चालतोय, पण कधी ज्यावेळेस तुम्ही याच्यावरती काही ऑपरेशन करताय जसं की प्लस मायनस, नंबर सुद्धा जर विदाउट डबल कोट असा लिहिला काही चालतोय का बघा बरं. नंबर इज अलाउड. नंबर इज अलाउड. पण अल्फाबेट्स आर अलाउड गाईज. हे बघा आता मी याला कट करतो. सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन 10 मी दिलंय. व्हॉट इज द आउटपुट? वी आर गेटिंग 10. पण जर 10च्या जागी जर मी दिलं न डबल कोट देता राम, व्हॉट हॅपन? एरर. राम कॅन नॉट बी रिसॉल्व. विदाउट डबल कोट नंबर चालतो सर, मग हा का चालत नाही? तर त्याचं रिझन आहे, जावा याला व्हॅरिएबल समजतो, नंबरला नाही समजतो. कशाला समजतो? याला. मग असा अल्फाबेट कधी द्यायचा? कसा द्यायचा? डबल कोट. आणि जे काय तुम्ही डबल कोट मध्ये द्याल ते तुम्हाला ऍज इट इज कुठे भेटतं? कन्सोलला. ओके, मग सर मी जो नंबर देतोय दॅट इज 10 + 10. 10 पण येतोय, 10 + 10 पण येतोय, डबल कोटची गरजच नाही. आउटपुट याचं ऍडिशन होऊन काय भेटतं आपल्याला? 20. मग याच्या आधी जर मी असं लिहिलं, लेट से ऍडिशन, हे बघा हे असं लिहिलं मी. आता इथं प्रॉब्लेम काय झाला बघा. डबल कोट मध्ये ऍडिशन लिहिलंय आणि त्याच्या पुढे 10 + 10 केलंय. आता हे दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत का एकच आहेत रे? हे वेगळं आहे. हे डबल कोट मध्ये आहे आणि विदाऊट डबल कोट आहे. जर यांना जोडायचं असेल तर इथं काय लावायचं? प्लस लावायचं. हे कळतंय? काय लावायचं? हे डबल कोट आणि विदाऊट डबल कोट यांना जोडायचं जर असेल तर प्लस लावायचं, नाही लावलं तर काय होतंय? होय, कळतंय. पण सर यांना जोडायचंय कशामुळं? यांना याच्यामुळे जोडायचंय, मला आउटपुट असं दाखवायचंय, कसं माहितीये? ऍडिशन इक्वल टू 20. मला असं आउटपुट दाखवायचं. आता काय येते? फक्त 20. पण त्याच्या आधी मला ऍज इट इज हे दाखवायचंय. सर आता तुम्ही डबल फॉरवर्ड स्लॅश करून हे लिहिलं, हे काय? याला कमेंट म्हणतात. काय म्हणतात? कमेंट. कमेंट म्हणजे कंपायलर विल इग्नोर दिस कोड. कंपायलर काय करतो? याला इग्नोर करतो. जे तुम्ही फॉरवर्ड स्लॅश 2 वेळा यूज करून लिहिता याला कंपायलर इग्नोर करतो, बघत पण नाही. जर तुम्ही याला काढला, आता कंपायलर बघतो आणि काय देतो? एरर एरर. आता काय केलं मी? डबल स्लॅश लावलं, काय झालं? इग्नोर. मग असं का करायचं? असं आपण याच्यासाठी करतो, जो कोड लिहिलाय त्याच्याविषयी मला माहिती द्यायची असेल तर कमेंट आपण लिहितो. एखादा नवीन युजर आला त्याला माहिती करून घ्यायची तुम्ही काय लिहिलंय, त्याला समजलं पाहिजे. तुम्ही इथं लिहा बिलो कोड इज राईट रिगार्डिंग टू द लॉग इन फंक्शनॅलिटी. हे कळतंय सगळ्यांना? ठीक आहे. मग आता इथं याला जोडण्यासाठी काय यूज करू आपण? प्लस. आता काय होईल? ऍडिशन सोबत हे जोडलं जाईल. पण जोडून याचा आउटपुट तुम्हाला असं येणार आहे. कसं येणार आहे माहितीये? हे बघा, ऍडिशन इक्वल टू 10 10. हे आउटपुट कसं येणार आहे? ऍडिशन इक्वल टू 10 10. कॅन यू चेक इट? हे जोडलं का नाही मला आधी सांगा. ऍडिशन सोबत 10 10 जोडलं गेलं. आपण जर ऍडिशन व्हायला पाहिजे होती. एक्सपेक्टेड काय होतं? ऍडिशन. झाली का ऍडिशन? नाही. याचं कारण सांगतो बघा. जर स्ट्रिंग सोबत तुम्ही नंबरची ऍडिशन करत असाल प्लस तुम्ही कॉन्कॅटिनेशन म्हणजे जोडत असाल तर त्या केसमध्ये ऍडिशन होणार नाही. जर डायरेक्ट असं लिहिलं तर. मग सर लिहायचं कसं? याच्यासाठी असं लिहा. हे बघा, ऍडिशन इक्वल टू, नीट बघा सगळेजण, प्लस जोडण्यासाठी आणि ब्रॅकेट मध्ये द्या 10 + 10. असं लिहिलं तर आउटपुट काय येणार आहे? हे वाला येणार आहे. हे नीट बघा, हे वाला आउटपुट आहे. आणि असं जर लिहिलं तर आउटपुट तुम्हाला असं भेटणार आहे. हे बघायचंय, दाखवू का दोन्हीचा फरक? तुम्हीच बघा फरक. 10 10. सर आता असंच कसं काय झालं? कसं काय झालं रे? हे याच्यामुळे झालं मित्रांनो. प्रायोरिटी ऑलवेज गो फॉर द ब्रॅकेट पार्ट. जे तुम्ही या ब्रॅकेट मध्ये दिलंय
याला काय जाते? प्रायोरिटी म्हणजे प्राधान्य. आधी जोडू नका, आधी काय करा? ऍडिशन करा. आधी ऍडिशन होईल दोघांची 20, आणि मग आलेलं 20 याच्यासोबत जोडलं जाईल याच्या मदतीने. वरती काय होतं तर माहितीये का? आधी जोडायचं काम करा आणि मग ऍडिशन करा. पण होत काय होतं? आधी जोडायचं जर काम केलं तर ऍडिशन मित्रांनो होत नाही. याला स्ट्रिंग समजलं जातं आणि हे काय होतात? जोडले जातात. पण इथं काय करा? आधी ऍडिशन मग कॉन्कॅटिनेशन. हे क्लिअर आहे सगळ्यांना? सो ब्रॅकेट लिहिला तर याला प्रायोरिटी भेटते, नाहीतर नाही. मग आपण असंच करायचं का? मल्टिप्लिकेशन कसं करणार रे मी? कॅन आय राईट मल्टिप्लिकेशन इक्वल टू कॉन्कॅट? जोडायचंय आपल्याला. आणि कशाचं मल्टिप्लिकेशन? लेट से 10 गुणुले 2. काय येईल रे आउटपुट? 20. कॅन यू चेक इन? मल्टिप्लिकेशन इज, कारण 10 गुणुले 2 20. सर सबस्ट्रॅक्शन करा. सबस्ट्रॅक्शन इक्वल टू कॉन्कॅट करा आधी. 340 वजा 45 वजाबाकी होणार आहे. आलेली वजाबाकी याच्यासोबत जोडली जाणार आहे याच्या मदतीने. यानं बेरीज होत नाही, लक्षात ठेवा. स्ट्रिंग सोबत जोडलं जातं. काय केलं जातं? जोडलं जातंय बघा. व्हॉट हॅपन? वजाबाकी 295 आली. सर भागाकार करा बरं. डिव्हिजन इक्वल टू जोडा 100/2. किती येईल रे? 50. बरोबर आहे. डिव्हिजन इज समथिंग 50. करेक्ट. काही समजतंय पहिला कोड आपण कसा करतोय आणि कसा रन होतोय? एनी क्वेश्चन इज दिअर गाईज? नो? कोणाला काय क्वेश्चन? ऑनलाईन ऑफलाईन? ठीक आहे. जर हे होतंय कस काय? इंटरनली जादू वगैरे होते का? जादू वगैरे होत नाही, ऐका. त्यासाठी समजून घ्या पब्लिक स्टॅटिक वाईड मेनला हे काय आहे. हे सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन काय, हे समजून घेऊ आपण. ठीक आहे. सो कॅन आय कॉपी दिस पार्ट गाईज? व्हॉट इज पब्लिक स्टॅटिक वाईड मेन? इंटरव्ह्यू मध्ये कधी कधी हा क्वेश्चन असतो. कधी कधी म्हणजे मोस्टली विचारतात की लाईक व्हॉट इज दिस? कॅन यू एक्सप्लेन अबाउट पब्लिक स्टॅटिक वाईड मेन? हा पब्लिक कीवर्ड काय आहे? हा स्टॅटिक कीवर्ड काय आहे? वॉइड काय आहे आणि मेन काय आहे? आता बघा रे हे सगळेजण, व्हॉट इज पब्लिक? पहिल्यांदा हे पूर्ण स्टेटमेंट का लिहिली जाते हे समजून घ्या. इथं लिहितो मी, पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन. याला असं असं म्हटलं जातं, दिस इज अ मेन मेथड गाईज. ही कसली मेथड आहे? ही एक मेथड आहे. मेथडला तुम्ही सी मध्ये फंक्शन म्हणत होते. काय म्हणत होते? जावात काय म्हणतात? मेथड आणि फंक्शन एकच असतं, नावं त्याची बदललेत. C++ मध्ये फंक्शन, जावामध्ये मेथड. जावा स्क्रिप्ट मध्ये पुढे गेले तिकडे फंक्शन म्हणतात. फंक्शन म्हणजेच मेथड आणि मेथड म्हणजेच. क्लिअर आहे? मग ही कसली मेथड आहे? मेन मेथड. सर ओळखायची कशी मेथड? बघा प्रत्येक मेथडला हे जे दिसतंय तुम्हाला, हे कर्ली इथं ब्रॅकेट नॉर्मल, जर नॉर्मल ब्रॅकेट दिसलं समजायचं ही मेथड आहे. ही ही ओळख आहे. जर काय लिहिलेलं असेल, सपोज असं लिहिलेलं असेल ABC, आणि ब्रॅकेट जर दिसलं रे दिसलं, या ब्रॅकेटला बनाना ब्रॅकेट म्हणतात. कसलं ब्रॅकेट? बनाना ब्रॅकेट. हे जर दिसलं तर म्हणायचं ABC मेथड आहे. आणि जर हे नाही दिसलं तर म्हणायचं ही मेथड नाही. कारण प्रत्येक मेथडला ते असते. प्रत्येक मेथडला कसलीही मेथड असू द्या, आपली स्वतःची असू द्या, जावाची असू द्या, कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये असू द्या, प्रत्येक मेथडला ब्रॅकेट असते. क्लिअर आहे? ओके. हा नाव, मग ही मेन मेथड आहे. काय काय यूज आहे सर याचा? ओके लक्षात घ्या. मेन मेथड इज अन एंट्री पॉइंट ऑफ जावा ऍप्लिकेशन. एंट्री पॉइंट ऑफ जावा ऍप्लिकेशन. जावाचा कोड रन होण्यासाठी जी एंट्री लागते, एंट्री पॉइंट म्हणतात त्याला, ती मेन मेथड आहे. इथूनच एंट्री सुरू होते. जसं आपण म्हणतो हे मेन गेट आहे, इथूनच सगळे जाऊ शकतात. मग आतमध्ये लय गेट आहेत, पण मेन गेट कोणता आहे? मगरपट्ट्याचं मेन गेट 2 आहेत ना? आणखी नाहीत? मला तर 2च माहित आहेत. 2च आहेत ना? आणखीन असू शकतात, राईट? तिथूनच माणसं आतमध्ये येऊ शकतात. आतमध्ये आल्यावर पुन्हा 1760 गेट आहेत. मग या विंगचं गेट वेगळं, या याचं गेट वेगळं.
तसं जावामध्ये जर प्रोग्राम रन करायचा असेल तर गेट काय एकच. दॅट इज समथिंग ऑल मेन मेथड. ओके, म्हणजे इथून प्रोग्रामचं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. ओके, प्रोग्राम एक्झिक्युशन स्टार्ट फ्रॉम मेन मेथड ओनली. मेन मेथड पासून एक्झिक्युशन स्टार्ट होतं. मग इथं स्टार्ट, ओके, याला कॉल कोण करतो? लक्षात ठेवा, आपण जो काल बघितला, जेव्हीएम विल कॉल मेन मेथड इन जावा. कोण कॉल करतो? जेव्हीएम विल कॉल मेन मेथड इन जावा. लक्षात ठेवा, जेव्हीएम कॉल करतो बरं का याला. सर मेथडला कॉल करावा लागतो का? आन्सर आहे हो. विदाउट कॉल कुठलीच मेथड रन होत नाही. कॉल करावा लागतो म्हणजे कसं कॉल करतात, काय करतात आपण पुढे बघू. आता फक्त समजा आपण जसं कॉल करतो एकमेकांना, तसाच कॉल जातोय. तर तुम्ही कॉल करता की नाही, जेवला का, जेवली का, नाही का? सेम तसा कॉल जेव्हीएम करतोय याला, ए हो की रन बाबा. कोण करतोय? जेव्हीएम करतोय. आता जेव्हीएम जर याला कॉल करत असेल, जेव्हीएम नुसार ही मेथड पाहिजे. म्हणजे जेव्हीएम ला ही मेथड कशी पाहिजे? पब्लिक. का पाहिजे माहितीये का? जेव्हीएम कॅन कॉल दिस मेथड ग्लोबली. जेव्हीएम या मेथडला कुठूनही कॉल करू शकतो. कशामुळे? पब्लिकमुळे. जर मित्रांनो हे पब्लिक काढलं आणि मी प्रायव्हेट लिहिलं, तुम्हाला इथं ऑप्शनच भेटत नाही बघा. राईट क्लिक, रन ॲज आहे का? कुठे गेलं जावा ऍप्लिकेशन? सो देर इज नो मेन मेथड, सो यू कॅन नॉट रन दिस जावा कोड. कारण जेव्हीएम ला पब्लिक भेटते का? जेव्हीएम मध्ये यार कुठं आहे मेन मेथड, मला तर सापडणच झाली. कारण जेव्हीएम ला फक्त पब्लिक मेथड काय होते, सापडते. क्लिअर आहे सगळ्यांना? पब्लिक नसेल तर मेथड कॉल होणार नाही मित्रांनो. ठीक आहे, ओके. हे पब्लिक आहे का? एक पण पब्लिक एक ऍक्सेस मॉडिफायर आहे. पब्लिक काय? ऍक्सेस मॉडिफायर काय असतो आपण पुढे कव्हर करू. ठीक आहे, पब्लिक इज ऍक्सेस मॉडिफायर, हे पुढे असणार आहे. सर स्टॅटिकचा काय विषय आहे बघा. जेव्हीएम कॅन कॉल मेन मेथड विदाउट क्रिएटिंग द ऑब्जेक्ट ऑफ अ क्लास. जेव्हीएम या मेथडला कॉल करू शकतो. कसा? ऑब्जेक्ट न बनवता, विदाउट क्रिएटिंग ऑब्जेक्ट. आता जर हे ऑब्जेक्ट काय असते, काय पुढे समजून सांगेल मी. आता लक्षात ठेवा, हा जो क्लास आहे मित्रांनो, कोणता? या क्लासमध्ये ही मेथड आहे, बरोबर आहे. या क्लासमध्ये ही मेथड असल्यामुळे या क्लासचा ऑब्जेक्ट बनवल्यानंतरच याला कॉल करता येतो. पण जर तुम्ही याला स्टॅटिक बनवलं तर याचा ऑब्जेक्ट बनवायची गरज. म्हणून जेव्हीएम म्हणतोय बाबा याला स्टॅटिकच ठेवा. जर स्टॅटिक असेल तर मी याला कॉल करू शकतो, कारण मला ऑब्जेक्ट बनवता येत नाही. कळतंय? जेव्हीएम ला ऑब्जेक्ट न बनवता याला कॉल करायचंय, म्हणून ही कशी आहे. जर तुम्ही स्टॅटिक काढलं, हे बघ पब्लिक, मी स्टॅटिक काढलं, राईट क्लिक करण्याचं, हे आलं का? नाही ना. कारण जेव्हीएम म्हणतो बाबा मी तर ऑब्जेक्ट नाही बनवू शकत, याला स्टॅटिक बनव प्लीज माझ्यासाठी. बनवलं, हे आलं का? Without static, JVM cannot able to call this method because JVM need to create the object and JVM don't know how to create the object. So that's why method is what? Static. तिसरी गोष्ट, स्टॅटिक काय? स्टॅटिक हा नॉन ऍक्सेस मॉडिफायर आहे. कसला? आता ऍक्सेस मॉडिफायर वेगळा, हा वेगळा, याच्यात फरक आहे जो की आपण पुढे बघू. सर वॉइड काय भानगड आहे? वॉइड हा एक रिटर्न टाइप आहे मित्रांनो. इट इज अ रिटर्न टाइप विच रिटर्न नथिंग. हा एक रिटर्न टाइप आहे पण काहीच रिटर्न करत नाही. रिटर्न टाइप म्हणजे एखादी गोष्ट रिटर्न करण्यासाठी तो यूज केला जातो. सपोज मेथड मधून तुम्हाला रिटर्न करायचंय, जसं सी मध्ये आपण काय लिहायचो इथं, इंट, आणि तो रिटर्न करायचो की नाही आपण, झिरो. हे बरोबर की नाही? आणि रिटर्न टाइप द्यायचो इंट. पण जेव्हीएम म्हणतोय भाऊ मला इथं वॉइडच पाहिजे. तुम्ही जर असं लिहिलं, हे बघा काय होतंय, नाही होणार. हिअर यू नीड टू राईट वॉइड ओनली.
द रिटर्न टाईप विच रिटर्न नथिंग. हा काय रिटर्न करतोय का खाली आहे का? नाहीये. म्हणजे वॉइड लिहिलं की काहीच करायची गरज. जेबीएम ला तसंच कळतंय. सर हे मेन काय, हे मेथडचं नाव आहे मित्र. जे नाव जेबीएम ला एक्सपेक्ट आहे, जेबीएम म्हणतोय मेथडचं नाव मेनच पाहिजे. तुम्ही जर हे मेन मध्ये काही गडबड केली, कॅपिटल एम दिला, हे चालेल का? काय म्हणतोय जेबीएम बघा, आय वॉन्ट स्मॉल एम ओनली. हो, मला स्मॉल एम पाहिजे, जसं आहे तसंच. हे मेथडचं काय नाव. सर हे स्ट्रिंग आणि हे काय, हा डेटा टाईप आहे मित्र. हा काय डेटा टाईप. डेटा टाईप सोबतच हा जावामध्ये क्लास सुद्धा आहे. हे बघा, डेटा टाईप तर आहेच, पण हा क्लास सुद्धा आहे स्ट्रिंग, म्हणून कॅपिटलने सुरू होते. प्रत्येक क्लासची सुरुवात कशी होते, कॅपिटलने. लक्षात ठेवायचं. मग तुमचा पण क्लास बनवत असताना कसा बनवायचा रे, आजपासून लक्षात ठेवायचं. स्मॉल एसने बनवायचा. बनत नाही असं नाही, बनतो, पण बनवत असताना कॅपिटलने बनवा. कारण जावाने कसे बनवलेत, सिस्टम हा पण क्लासच आहे, स्ट्रिंग हा क्लासच आहे. ओके, हा एक क्लास आहे. याच्या पुढचे स्क्वेअर ब्रॅकेट काय आहे सर? हे स्क्वेअर ब्रॅकेट मित्रांनो ऍरेचं ब्रॅकेट आहे. कशाचं? ऍरे. दिस ब्रॅकेट इज डिफाईन ऍरे. म्हणजे हा कशाचा ऍरे? स्ट्रिंगचा ऍरे आहे. आणि एआरजीएस काय? व्हेरिएबल. हा एक व्हेरिएबल आहे. आता व्हेरिएबल काय असतो मी सांगणार आहे थोड्या वेळात. ऍरे काय असतो पुढे आपण बघणार आहोत. क्लास काय असतो, डेटा टाईप काय असतो, हे पण आपण पुढं. आता काय समजून घ्यायचं माहितीये का, हे काय असतंय, का असतंय, कसं असतंय, कशामुळे असतंय, हे कधी बघायचं आपल्याला, पुढं बघायचं. आता सगळं सांगता येईल का? नाही. बिकॉज प्रोग्रामिंग मध्ये असंच जावं लागतंय आपल्याला. सगळ्या गोष्टी समजून घेण्यासाठी तुम्हाला 6 महिने माझ्यासोबत राहावं लागणारच आहे. सिंपल आहे. 6 महिने राहिला तर सगळं समजेल तुम्हाला ए टू झेड. तुम्ही 2 दिवस राहिले, नाही नाही सर तर सांगतच नाही ते, अरे पुढं बघू पुढं बघूच म्हणतात, असं काही जणांना वाटत असेल. जे बॅकग्राऊंड वेगळं असतं ना, नॉन आयटी वगैरे, त्यांना वाटतं अरे मी आज हे नवीनच शिकायलोय, सगळ्याच गोष्टी मास्तर म्हणतं हे पुढं बघू, हे उद्या बघू, हे नंतर बघू, ह्याला येत नाही वाटतंय. असा डाऊट तुम्हाला येऊ शकतो ना, सिंपल येऊ शकतो. पण असं नाही मित्रांनो. ज्यावेळेस तुम्ही प्रोग्रामिंग शिकता, त्यावेळेस काही गोष्टी डिपेंड असतात. मी म्हणत नाही सगळं डिपेंड असतं, पण मोस्ट ऑफ दी थिंग्स आर डिपेंड ऑन अनदर कॉन्सेप्ट. इथं सगळं डिपेंड असतं बरं का. आपल्या कॉलेज शाळेमध्ये डिपेंड काहीच नव्हतं. तुम्ही जर आज नाही आले, उद्याचा टॉपिक तुम्हाला समजत होता की नाही? कारण तो पूर्ण वेगळा होता. नाही का असं होतं, नाही नाही कालचा जर समजला नाही, आजचं समजणारच नाही. होतं का असं? आता ती कविता होती लहानपणी, शेतामध्ये माझी खोप होती का, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप. त्या कवितेचा आणि बलसागर भारत हो याचा काय संबंध आहे? याचा काही संबंध आहे का? अजिबात संबंध नाही. ती कविता पहिल्या नंबरला होती, ही 15व्या नंबरला होती. कोणती? शेतामध्ये माझी खोप. काहीच संबंध नव्हता. पण मित्रांनो लक्षात ठेवा, आज जे तुम्ही शिकताय, 6 महिन्यामध्ये याचा संबंध 100% आहे. आजचं जर नाही आलं, उद्याचं येत नाही. काय म्हणतो मी नीट ऐका. कालचं जर नाही आलं, आजचं येईल का? कसं काय सर, कालचा आणि आजचा काय संबंध आहे? आता इथं मी मगापासून जेव्हीएम जेव्हीएम सांगतोय. एखादा आजच आला असेल भाऊ, तो काय म्हणेल, अरे असतंय काय जेव्हीएम? प्रश्न पडले की नाही त्याला? मग आता हे चुकी कुणाची आहे? सर तुमची. तुम्ही सांगायला पाहिजे. काल काय केलं? हे सांगितले की नाही का? असं जर दररोज त्याच गोष्टी सांगायच्या आपल्याला 6 वर्ष लागतील. 6 महिने सोडा किती? आज पण जेव्हीएम परत. कळतंय सगळ्यांना? त्यामुळे ज्या गोष्टी मी म्हणतोय पुढे आहेत, 100% पुढे आहेत. आणि हे पण लक्षात ठेवा बरं का, आज करेगा वो कल पाएगा. आज केलं तर उद्या येतंय पोरांनो. ज्यांना डाऊट आहे, की मी 1-2 सेशन बुडवले तरी काय होणार नाही, परत मी कंटिन्यू करून घेईल, अजिबात शक्य नाही.
कुणी काही म्हणत असेल शक्य आहे, तू करू शकतो, तुझ्यामध्ये जिगर आहे. अरे जिगर बिगर काहीच कामाला येत नाही इथं. काहीच कामाला येत नाही. कालचं नाही जमलं, आजचं येतच नाही. आजचं नाही जमलं, उद्या येतच नाही. त्यामुळे प्रत्येक सेशन ऍटलीस्ट 2 वेळा रेकॉर्डिंग बघून प्रॅक्टिस करून परफेक्ट करून ठेवावं लागतंय. विदाऊट एनी कन्फ्युजन. कन्फ्युजन ठेवलं की पुढे प्रॉब्लेम वाढत जातात. त्यामुळे डोक्यात असं कन्फ्युजन काही ठेवायचं. जे मी सांगितले परफेक्टली ते परफेक्टली करून ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे बघा लेक्चर बुडवणारे वगैरे किंवा सर लेक्चरला जमलंच नाही यायला वगैरे, नो एक्सक्युजेस. 6 मंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ओके. ठीक आहे. नाव हा स्ट्रिंग क्लास आहे, डेटा टाईप आहे. हे ब्रॅकेट ॲरेचं ब्रॅकेट आहे, हा व्हॅरिएबल आहे. हे आहे तसं सगळं पाहिजे. याच्यामध्ये चेंजेस काय करू शकता बघा. हे पब्लिक स्टॅटिकचा क्रम चेंज करू शकता तुम्ही. हे मागं पुढं झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. हे बघा, हे काय प्रॉब्लेम, असं लिहा नाही तर असं लिहा. ह्या व्हॅरिएबलचं नाव जरी तुम्ही चेंज केलं, काय प्रॉब्लेम नाही. हा ॲरेचा जो सिंटॅक्स आहे इथं पुढं लिहिला, काय प्रॉब्लेम आहे का नाही. जर रन झाला तर नाही म्हणायचं, रन झाला. इथं लावा नाही तर इथं लावा. सर इकडं लावलं तर मग प्रॉब्लेम आहे. कुठेही लावता येत. इथं लावा नाहीतर याच्या पुढं लावा, जमतंय. हे स्टॅटिक पब्लिक करा, पब्लिक स्टॅटिक करा, जमतंय. पण स्ट्रिंगचं इंट जमल का, वॉइडचं इंट किंवा कुठलं काय जमल का, याचं नाव नाही जमलं. हे ठीक आहे. ओके. सर आता ही काय भानगड आहे. सर जेव्हीएम मध्ये ऑलरेडी डिफाईन आहे का. येस. जेव्हीएम ज्यावेळेस बनवला त्यावेळेस या मेथडला त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफाईन केलं. जेव्हीएम त्याच मेथडला कॉल करेल ज्याच्यामध्ये असा सिंटॅक्स असेल. हे सगळं कुठं लिहिलंय पोरांनो, जेव्हीएमच्या हातमध्ये आहे. काल आपण जेव्हीएम बघितलं ना, लय कार साऱ्या गोष्टी आहेत, हे पण त्याच्यामध्येच लिहिलंय. जेव्हीएम कॅन कॉल ओनली दिस. याच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं काय दिसलं, जेव्हीएम डिरेक्टली इग्नोर. ओके. सर हे ठीक आहे, पण आता आपण हे प्रिंट करताना हे प्रिंट करतोय, हे प्रिंट कसं काय होतंय. इथं पण जादू होते का नाही. काय होते बघा, प्रत्येक गोष्ट समजून घ्या. हा जो सिस्टम आहे मित्रांनो, हा एक क्लास आहे. हे काय लक्षात ठेवायचं, क्लास कॉन्सेप्ट आले की तुम्ही म्हणायचं सर याचं पॅकेज बोला. याचं पॅकेज पण असणार आहे. आता आपला क्लास बघा, हे आपला क्लास कोड कोणता आहे, पॅकेज काय आपल्या क्लासचं, हे क्लिअर आहे. मग सर हा सिस्टम तुम्ही क्लास म्हणता, याचं पॅकेज कोणतं आहे, याचं पॅकेज आहे जावा डॉट. या पॅकेज मध्ये मित्रांनो हा क्लास आहे. सर तुम्ही इथं पण म्हणले होते क्लास, हा स्ट्रिंग कुठं आहे, हा पण कुठल्या पॅकेज मध्ये माहित आहे का, जावा डॉट. कळतंय. सर दाखवा बरं तुम्ही, काहीतरी सांगताय आम्हाला गरीबाला. हे बघा, विंडोज शो व्यू, प्रोजेक्ट एक्सप्लोरर, जेआरई ओपन करा, जावा डॉट बेस ओपन करा, जावा डॉट लँग ओपन करा. हे बघा रे सगळेजण, स्ट्रिंग मी तुम्हाला म्हणलो होतो. हे बघा पहिल्यांदा सिस्टम बघा, हे बघा स्ट्रिंग बघा, आहे का स्ट्रिंग क्लास, आणि परत सिस्टम पण बघा. हे बघा सिस्टम आहे का, सगळं आहे पोरांनो हे. मी असंच का खोटं बोलेल बाई. ठीक आहे. ओके. मग ठीक आहे, हा क्लास आहे, असू द्या ना. हा क्लास आहे. या क्लासमध्ये एक व्हॅरिएबल बनवलाय, त्या व्हॅरिएबलचं नाव आहे आउट. हा सिस्टम क्लासचा व्हॅरिएबल आहे, हे लक्षात घ्या. आउट इज अ व्हॅरिएबल ऑफ विच क्लास. प्रत्येक क्लासमध्ये आपण व्हॅरिएबल बनवू शकतो. तसा हा व्हॅरिएबल कोणत्या क्लासमध्ये आहे, म्हणून हा कसा कॉल होतोय, सिस्टम डॉट केल्यावर आउट कॉल होतोय. जर आउट सिस्टम मध्ये नसता कॉल झाला, कळतंय. आउट इज अ व्हॅरिएबल ऑफ सिस्टम क्लास. हा नॉर्मल व्हॅरिएबल नाहीये. आउट इज अ स्टॅटिक व्हॅरिएबल ऑफ सिस्टम क्लास. कसला आहे, आता फक्त हे लक्षात ठेवायचंय. अच्छा स्टॅटिक व्हॅरिएबल आहे का, काय असतो स्टॅटिक व्हॅरिएबल, सांगणार मी पुढं. ओके सर, पुढे हे काय सर, ही एक मेथड आहे मित्रांनो. प्रिंट एल एन इज अ मेथड ऑफ प्रिंट स्ट्रीम क्लास.
ही कोणत्या क्लासची मेथड आहे बघा? प्रिंट स्ट्रीम नावाचा एक क्लास आहे जावामध्ये. काय बोलताय सर, याची मेथड आहे? सर एवढं बारकं बारकं लक्षात ठेवायचं का? हो, एवढं बारकं बारकं लक्षात ठेवावंच लागणार आहे. त्याच्यासाठी मी परत तेच सांगतोय, नोट्स हँड रिटर्न प्लस 2 टाइम रेकॉर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळेस क्वेश्चन विचारला जाईल, कॅन यू एक्सप्लेन द सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटल, ऍट दॅट टाइम ऍटलीस्ट यू शुड नो सिस्टम इज अ क्लास, आउट इज अ स्टॅटिक व्हेरिएबल, प्रिंटल इज अ मेथड. एवढं तरी आलं पाहिजे की नाही? ते का नाही आलं पाहिजे? एवढं लक्षात राहणं अवघड आहे का? ते अवघड आहे का? ऑनलाईन अवघड आहे का? ते कोण म्हणतंय सर लय अवघड आहे आणि काय सांगताय तुम्ही? कशाच पॅकेज? एवढं नाही गरज, एवढी गरज नाहीये त्याचं पॅकेज आणि ते लक्षात ठेवायची. जावा डॉट लँगच आहे. हे अवघड आहे का? कोण म्हणतंय अवघड आहे? हे म्हणू शकता तुम्ही अवघड आहे. काय आहे? अवघड तुम्हाला वाटत असेल तर म्हणा ना, ठीक आहे. ओके. नाही ना अवघड. अवघड कधीपर्यंत आहे माहिती आहे का? जोपर्यंत तुम्ही हे करत नाही. 2 वेळा रेकॉर्डिंग, परत मी काल सांगितलं तुम्हाला व्हिडिओज बनवा. जोपर्यंत तुम्ही ते करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे अवघड नाही असं नरडेला आल्यासारखं वाटणार. लईच अवघड आहे. उगच जावा चूज केलं. पण जेव्हा तुम्ही कराल त्यावेळेस तुम्ही म्हणाल, इसके जैसा तो इजी कुछ भी नहीं. एक बार उसको भूल जाऊंगा बट इसको नहीं भूलूंगा. हा डायलॉग तुमच्याकडून येणार आहे आणि हे येणे अपेक्षित आहे. नाहीतर असं म्हणा, सर जावा भूल सकता हूं बट उसको नहीं भूल सकता. ए उसको किसको? हसायला लागले सगळे. ठीक आहे. प्रिंटलन इज अ मेथड ऑफ प्रिंट स्ट्रीम क्लास. हे दाखवू का ही प्रिंट स्ट्रीम क्लासची मेथड आहे? हे बघा, याला ओपन करतोय मी. त्याला ओपन कसं करायचं? हे बघा, कोणता क्लास आहे वरती येऊन बघा, लय मोठा क्लास आहे. कुठल्याही क्लासला ओपन करू शकता तुम्ही. सॉरी, नॉट इन द जावा डॉट लँग, इट्स जावा डॉट आयओ. ओके, जावा डॉट आयओ मध्ये. आणि व्हॉट इज द क्लास नेम? कोणत्या व्हर्जन पासून आहे जावा मध्ये? 1.0. ठीक आहे. सिस्टम हा पण क्लास आहे. हे ओपन कसं करायचं बघा. कंट्रोल दाबून धरायचं आणि याच्यावरती कर्सर न्यायचं आहे बघा, आणि क्लिक करायचं. आला का क्लास? आहे का? कोणतं पॅकेज आहे? हा किती लाईनचा क्लास आहे माहिती आहे का? स्क्रोल करत चला तुम्ही. 2,500 लाईनचा क्लास आहे. 2,500 लाईनचा कोड लिहिलाय. हे बघा, सिस्टम क्लासमध्ये. प्रिंट एलियन चा क्लास कोणता आहे? प्रिंट स्ट्रीम. याच्यामध्ये किती कोड आहे? याच्यामध्ये 1,500 लाईनचा कोड. अशा हजारो लाखो क्लासेस दिलेत मित्रांनो जावाने आपल्याला. या, शिका, सॉफ्टवेअर्स बनवा, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि पैसा कमवा. ठीक आहे. गॉट इट अबाउट सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंट. त्याला आणखीन डेप्थ मध्ये आपण पुढे बघू. आणखीन लय डेप्थ मध्ये गेलो तर मग आता डोक्याला मुंग्या वगैरे यायच्या तुमच्या. एवढं डेप्थ मध्ये जात नाही मी. कारण आणखीन डेप्थ मध्ये आहे मित्रांनो, आउट हा कुठल्या टाईपचा असतो, हे प्रिंट कसं काय कॉल होते. सो हे सांगण्यासाठी मी थोडंसं थांबतोय. ठीक आहे. म्हणजे पुढे मी सांगेल हे. आता सध्या माहिती असू द्या. हा एक क्लास आहे, हा व्हॅरिएबल आहे, ही मेथड आहे. क्लास व्हॅरिएबल मेथड. ठीक आहे. ऍक्सेस मॉडिफाय, नॉन ऍक्सेस मॉडिफाय, रिटर्न टाइप, मेथड नेम, क्लास नेम और डेटा टाइप, अरे व्हॅरिएबल. ओळख, हे ओळख कळते सगळ्यांना. ओळख झाली पाहिजे पहिल्यांदा. ओळख झाल्यावर मग सर पुढे सगळं होतंय. बरोबर की नाही? फक्त ओळख होणं गरजेचं असतं. बरोबर की नाही? आधी ओळखच होते ना, मग पुढे बाकीच्या गोष्टी होतात. नाही समज? नाही, आधी ओळखच होते ना. हे का चुकलं? आधी बाकीच्या गोष्टी होतात मग ओळख होते, असं थोडी होतं. आधी ओळख होते. हाय बाय राम राम, मग पुढे जातो ना. ठीक आहे, जाऊ दे. हे कळलं सगळ्यांना? फर्स्ट प्रोग्राम. कोणा काय क्वेश्चन ऑनलाईन ऑफलाईन? ओळख झाली सगळ्यांची. ठीक. नाव कॅन आय गो फॉर द कॉन्सेप्ट ऑफ. पहिला प्रोग्राम समजलाय? व्हॅरिएबल इन जावा. खूप सोपी कॉन्सेप्ट, खूप इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट. व्हॉट इज व्हॅरिएबल? आणि लाईक व्हॉट इज द रिक्वायरमेंट ऑफ एक्झॅक्टली व्हॅरिएबल? व्हॅरिएबलची रिक्वायरमेंट काय असते?
ह्याच्यासाठी बघा मी काय करतोय. आय हॅव आधी पॅकेज स्टुडंट मध्ये आपण एवढं सगळं केलं. कॅन आय ओपन न्यू क्लास युजर? हे असं करू शकतो ना आपण. कॅन आय टेक युअर मेन मेथड? दिस इज अ शॉर्टकट टू टेक मेन मेथड. पण हा शॉर्टकट तुम्हाला युज नाही करायचा ऍटलिस्ट 1 महिना. 1 महिनाभर काय करायचं? हाताने लिहायची पब्लिक स्टॅटिक वॉइड मेन, म्हणजे प्रॅक्टिस होते. ठीक आहे. मग सगळे शॉर्टकट सांगतो मी. हा. सो नाव व्हॅरिएबलची गरज काय आहे बघा. व्हॅरिएबल काय असतो हे सांगतो, पण याची गरज काय आहे? याची गरज अशी आहे मित्रांनो, तुम्ही जर कोड केला तुमचा, सपोज आय एम डुईंग समथिंग, सिस्टम डॉट आउट डॉट प्रिंटलन, मी लिहिलं 40,000, ओके लेट्स से +2,000. हे सगळ्यांना माहिती आहे सर, ऍडिशन होणार आहे 42,000. मग मी म्हणलं सर, तुम्ही म्हणले सर 42,000 काय आहे? तर मी म्हणलं याच्यामध्ये सॅलरी आहे 40,000. किती आहे? 40,000. आणि बोनस आहे वरचा किती? 2,000. सॅलरी किती? बोनस किती? 2,000. अहो पण सर, हे सॅलरी आहे हे कसं काय आम्हाला समजेल? हे समजेल का कोणाला? ह्या 40,000 बघून तुम्ही सॅलरीच आहे हे डॅम शुअर सांगू शकता का? नाही. मग मला सांगा, या 40,000ला काहीतरी नाव पाहिजे की नाही? हे पाहिजे की विदाउट नेम कॅन यू लाईक प्रूव्ह दॅट दिस 40,000 इज सॅलरी अँड दिस 2,000 इज समथिंग बोनस? तुम्ही प्रूव्ह करू शकता का? नाही करू शकत. हे कळली व्हॅरिएबलची गरज. दिस इज द नीड ऑफ व्हॅरिएबल. इफ आय वॉन्ट टू प्रूव्ह दॅट दिस व्हॅल्यू इज रिलेटेड टू सॅलरी, माइट बी ही व्हॅल्यू माइट बी युट्यूबची पेमेंट असू शकते, किंवा काळा मनी असू शकतो, काही असू शकतो. सर नो. पण हे आहे काय एक्झॅक्टली? कुठून आले पैसे? किंवा हे सापडलेले पैसे असू शकतात, चोरलेले पैसे असू शकतात. सो मित्रांनो, याची ओळख जर तुम्हाला करायची असेल, याला नाव द्यायचं असेल, तर व्हॅरिएबल लय महत्वाचं आहे. ही पहिली गरज व्हॅरिएबलची. दुसरी गरज काय? दुसरी गरज अशी आहे. पहिली गरज कळाली, नाव. मग मी काय केलं बघा, हे बघा सॅलरी. कसं करतोय बघा, सॅलरी 40,000 हे जमलं. सॅलरी इक्वल टू काय केलं मी? पण सर एवढं देऊन नाही ना जमत. व्हॅरिएबल बनवण्यासाठी तुम्ही व्हॅरिएबलचं नाव आणि व्हॅल्यू एवढं करून जमत नाही. जावामध्ये तुम्हाला या व्हॅल्यूचा टाईप पण द्यावा लागतो. म्हणजे हे जे 40,000 तुम्ही लिहिले, हे कुठल्या टाईपचं आहे? लेट सपोज आता ही नंबर टाईपची व्हॅल्यू दिसते. सो कॅन आय राईट हिअर इंट सॅलरी समथिंग 40,000 सेमी कोलन. एरर गेला. गेला की एरर. आता हे जर मी विचार पुरवणे 40,000 काय, तुम्ही काय म्हणाल? सॅलरी एन काय? म्हणजे आता तुम्हाला कळालं 40,000 ही सॅलरी आहे. जर मित्रांनो हे लिहिलं नसतं, ह्या 40,000 आहे का याच्यावर प्रश्नचिन्ह लागलं असतं. हे चोरून आणलेत का कुठून सापडलेत, म्हणजे प्रश्न पडला असता ना. कळतंय सगळ्यांना? म्हणून प्रोग्रामिंग मध्ये एखाद्या व्हॅल्यूला जर तुम्हाला रिप्रेझेंट करायचं असेल, तर यू नीड समथिंग कॉल्ड व्हॅरिएबल टू स्टोर दॅट डेटा और रिप्रेझेंट दॅट डेटा इज समथिंग सॅलरी और माइट बी हाईट और माइट बी एज. म्हणजे आपल्याला पाहिजे ते. कळतंय? मग व्हॅरिएबलचा यूज कळाला. ते कळालं सगळ्यांना. मग काय असतो व्हॅरिएबल? बघा, व्हॅरिएबल इज लाईक अ कंटेनर. हे कंटेनर आहे, एक स्टोरेज असतं. कंटेनर which is used to store data on computer memory. Variable is something like a container which is used to store data on computer memory. किंवा सोप्या भाषेत तुम्ही याला म्हणा, व्हॅरिएबल इज अ स्टोरेज, टेम्पररी स्टोरेज. कसलं स्टोरेज? टू स्टोर एनी टाइप ऑफ डेटा. हे स्टोरेज आहे पोरांनो. कुठल्याही टाईपचा डेटा स्टोअर करण्यासाठी हे स्टोरेज आपण यूज करतो. पण कसलं स्टोरेज आहे नीट बघा. टेम्पररी म्हणतो मी, टेम्पररी. टेम्पररी म्हणजे तात्पुरतं. कसलं? तात्पुरतं. आणि परमनंट म्हणजे कायमचं. पण हे तात्पुरतं स्टोरेज आहे. मग याचा सिंटॅक्स कसा असतो बनवण्याचा आहे बघा. सिंटॅक्स टू क्रिएट द व्हॅरिएबल. याचा सिंटॅक्स असा असतो. या ठिकाणी तुम्हाला द्यावं लागतं व्हॅरिएबलचं नाव,
ओके. त्याच्या आधी डेटा टाईप आणि व्हॅरिएबलचं नाव आणि सेमिकोलन. कॅन यू चेक इट? दिस इज अ सिंटॅक्स टू डिक्लेअर द व्हॅरिएबल. हे कशासाठी असतो सिंटॅक्स हा? डिक्लेअर द व्हॅरिएबल. आधी व्हॅरिएबल डिक्लेअर केला जातो. डायरेक्ट इनिशियलाइज पण करू शकतो, पण स्टेप बाय स्टेप जाऊ आपण. लेट्स से इंटीजर आणि व्हॅरिएबलचं नाव सॅलरी. कॅन यू चेक इट? दिस इज कॉल्ड डिक्लेरेशन. याला काय म्हणतात? डिक्लेरेशन. हे बघ, इथे आपण डायरेक्ट व्हॅल्यू दिली. सो कॅन आय राईट लाईक दिस? कॅन वी से दिस इज डिक्लेरेशन? डेटा टाईप आणि व्हॉट? व्हॅरिएबल नेम. हे काय? डिक्लेरेशन. ठीक आहे. सर याला व्हॅल्यू कशी द्यायची? व्हॅल्यू साठी वन मोर सिंटॅक्स वी हॅव, दॅट इज व्हॅरिएबलचं नाव इक्वल टू व्हॅल्यू. कॅन यू चेक इट गाईज? व्हॅरिएबल नेम इक्वल टू व्हॅल्यू. सो व्हॅरिएबलचं नाव काय? सॅलरी इक्वल टू 40,000. सेमिकोलन इज मॅन्डेटरी. इट इज नॉट ऑप्शनल गाईज. हे बघा, सॅलरी इक्वल टू 40,000. हे झालं. वरच्याला काय म्हणतात? डिक्लेरेशन. आणि याला काय म्हणतात? इनिशियलायझेशन. हे काय म्हणतात? इनिशियलायझेशन. आय गॉट इट. हे झालं डिक्लेरेशन, इनिशियलायझेशन. आता जर मी याला इथं यूज केला, सॅलरी प्लस 2,000, आता काय आउटपुट वेगळं असणार आहे का मला सांगा? 42,000च येणार आहे. आधी पण ते चालतं, पण आता आपल्याला कळालं सॅलरी मध्ये काय, म्हणून काय झालं? 40,000 प्लस. हे कळतंय सगळ्यांना? जर हे मी बनवलंच नसतं तर याला एरर आला असता की नाही? कारण विदाऊट डबल कोट तुम्ही हे लिहिताय. हो सर, आता चालतंय हे बनवल्यावर? हो चालतंय. जर तुम्ही हा व्हॅरिएबल बनवला तर विदाऊट डबल कोट तुम्ही याला लिहू शकता. डन. ओके. नाव वन मोर थिंग. ज्यावेळेस आपण व्हॅरिएबल असा बनवतो, मेमरीमध्ये याचं रिप्रेझेंटेशन असं होतं. त्याला नाव दिलं जातं सॅलरी, आणि याच्यासाठी एक मेमरी बॉक्स क्रिएट केला जातो लाईक दिस. आणि याला व्हॅल्यू काय दिली तुम्ही? हे 40,000 या मेमरीमध्ये स्टोअर केलं जातं असं. हे मेमरी असते आपल्या कॉम्प्युटरमध्ये. कुठं असते? कॉम्प्युटरमध्ये. आता हा जो माझा लॅपटॉप आहे, त्या लॅपटॉपमध्ये याला मेमरी भेटते. कॉम्प्युटरवरच्या रॅम वरती. कुठं? कॉम्प्युटरमध्ये जी रॅमची मेमरी असते, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, नॉट रॉम. रॅम वरती याला काय भेटतं? स्टोरेज. याचं नाव काय असतं? जे व्हॅरिएबलचं नाव, त्याच्यामध्ये व्हॅल्यू काय तुम्ही दिलेली, आणि याला एक मेमरी ऍड्रेस असतो, जो की हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये असतो. कुठल्या फॉर्म मध्ये? हेक्साडेसिमल फॉर्म मध्ये. कॅन यू चेक इट? दिस इज अन मेमरी ऍड्रेस. हे लक्षात घ्या सगळेजण. हा तुमचा व्हॅरिएबलचं नाव, ही त्याची व्हॅल्यू, आणि हा त्याचा मेमरीचा ऍड्रेस. हे क्लिअर आहे? दिस इज व्हॅरिएबल नेम, देन दिस इज समथिंग व्हॅल्यू, and this is something memory. हे ठीक आहे. हे डन. ओके एव्हरीवन. प्रत्येक व्हॅरिएबलला असं स्टोरेज बनतं, आणि याला मेमरी सुद्धा भेटते. याला मेमरी भेटते 4 बाईटची मेमरी. किती बाईटची? हे तुम्ही पिक्चर डाउनलोड करता 1-1 जीबीची, माहिती आहे? दॅट इज समथिंग कॉल युनिट. तसे बाईट काय? युनिट आहे. हे युनिट चालू होतं बिट पासून. कुठून चालू होतं? बिट. बिट नंतर काय असतं? बाईट. बाईट नंतर किलोबाईट. किलोबाईट नंतर मेगाबाईट, MB. मेगाबाईट नंतर गिगाबाईट, GB. आणि परत टेराबाईट, TB. हे युनिट्स आहेत असे. कॅन यू चेक इट? यातलं कुठलं युनिट इथं युज होतं? बाईट. 4 बाईट याला लागतात टू स्टोअर दिस डेटा. सर कसं काय 4? तुम्हाला कसं काय माहित? याच्यासाठी स्ट्रक्चर आहे डेटा टाईपचं, ते मी तुम्हाला उद्या सांगेन. इंट साठी 4 बाईट. ठीक आहे. ओके. जर आणखीन काय व्हॅरिएबल बनवता येतील का? हो. मला तर व्हॅरिएबल बनवायचं असेल एज नावाचं, मी कसा बनवेल? एज.
डिक्लेरेशन, देन व्हॅल्यू कशी द्यायची, एज इक्वल टू 25. I look at this. So can I store age like this and can I print here age? हे काय व्हॅल्यू एज मध्ये? मला असं म्हणायचं एज इज, कॅन आय राईट लाईक दिस, एज इज, आणि परत काय करतो आपण, कॉनकॅट, कसं, येस ऑर नो, स्ट्रिंग आणि इंट, काय झालं रे, एज इज, हे बघा एज इज प्लसच्या पुढे जे आहे ते प्रिंट होईल. आय गॉट इट. सो कॅन आय क्रिएट नेम, आता नेम मला लिहायचं, नेम साठी काय लिहावं लागेल मला, स्ट्रिंग हा डेटा टाइप यूज करावा लागेल. नेम इक्वल्स टू मी दिलं आधी. सर तुम्ही आता हे डबल कोट मध्येच का दिलं, लक्षात ठेवा, स्ट्रिंग व्हॅल्यू शुड बी इन डबल कोट्स. स्ट्रिंग व्हॅल्यू कशी दिली पाहिजे, डबल कोट मध्येच द्यायची. इंट व्हॅल्यू विदाउट डबल. इथं जर डबल कोट लावला मी, काही जमल का, नाही जमणार. आणि इथं जर डबल कोट काढला तर जमल का, हे जमतंय, सगळ्यांना समजतंय हे. ओके, डबल कोट इज रिक्वायर्ड फॉर स्ट्रिंग, इथं गरज नाही. सो कॅन आय राईट हिअर, माय नेम इज, कॅन आय राईट हिअर प्लस नेम, याला कॉन्कॅटिनेशन म्हणतात, बरोबर आहे. या स्ट्रिंगला हे नेम नावाचं स्ट्रिंग जोडा. सो कॅन आय रन दिस, माय नेम इज, एज इज, हे कळतंय एव्हरीवन हाऊ टू क्रिएट व्हॅरिएबल. आता तुम्ही काय केलं बघा, इथं व्हॅरिएबल डिक्लेअर न करता डायरेक्ट डिक्लेअर पण केला आणि व्हॅल्यू पण दिली. याला म्हणतात डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन, दोन्ही एकदा करता येतं बरं का. हे बघा, डिक्लेरेशन प्लस इनिशियलायझेशन, यू कॅन डू लाईक दिस. कसं, ह्याचा सिंटॅक्स असतो, व्हॅरिएबलचं नाव, सॉरी डेटा टाईप, व्हॅरिएबलचं नाव इक्वल टू व्हॅल्यू, डायरेक्ट करू शकतो तू. हे बघा, इंटीजर आयडी इक्वल्स टू 101, असं करता येतंय का, येतंय, चेक कर. डेटा टाईप इंट, व्हॅरिएबल आयडी व्हॅल्यू, काय गरज आहे असं वेगवेगळं डिक्लेअर करायची, डिक्लेअर करा आणि परत व्हॅल्यू द्या. अहो डायरेक्ट द्या ना, हे काढून टाका, परत परत लिहायचं, आणि डायरेक्ट एज इक्वल टू 25, डन. सोपं आहे की. हे पण डायरेक्ट नाही का देणार, देता येणार सर, देता येतंय की बाई, असं द्यायची गरज आहे का, एका लाईन मध्ये काम होतंय आपलं. हे क्लिअर आहे. हे सगळंच कमेंट करायचंय मला, मी इथून सिलेक्ट केलं, कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश दाबलंय, झालं कमेंट सगळं. काय दाबलं, कंट्रोल प्लस फॉरवर्ड स्लॅश. असे किती व्हॅरिएबल आपण डिक्लेअर करू शकतो बघा, इंट ए कोमा बी कोमा सी सेमीकोलन, किती व्हॅरिएबल झाले, असे कितीही व्हॅरिएबल तुम्ही डिक्लेअर करू शकता ऍज पर युअर रिक्वायरमेंट. आणि याला व्हॅल्यू सर, ए इक्वल्स टू 10, बी इक्वल्स टू 20, सी इक्वल्स टू 30, व्हॅल्यू पण देऊन टाकली. हे बघा, तिन्ही व्हॅरिएबलला व्हॅल्यू पण दे. सर याची ऍडिशन करा बरं. हे बघा, ऍडिशन कशी करणार आपण, ए प्लस बी प्लस सी, आउटपुट काय येणार आपल्याला, 10 अधिक 20 अधिक 30 60. सर याचा गुणाकार करा बरं, ए इंटू बी इंटू सी, काय येणार गुणाकार, 10 गुणिले 20 200, 200 गुणिले 30, कळतं, काहीही करू शकता तुम्ही. आता हे तुमच्याकडे व्हॅरिएबल आले ना, या डेटावरती तुम्ही इन फ्युचर काही काम करू शकता. सर या ए मध्ये 20 मिसळा बरं. हे बघा, मी लिहिलं ए प्लस 20, काय होईल, ए किती आहे, 10, 10 मध्ये 20 ऍड केले किती होईल, दिस, इट्स सिम्पल राईट. आता दुसरी गोष्ट इथं लक्षात ठेवायची ही आहे, व्हॅरिएबल बनवायला आपल्याला जमले, तुम्ही असं पण करू शकता मित्र, इंटीजर एज इक्वल्स टू 34, कोमा आयडी इक्वल टू 101, कॅन यू चेक इट. दोन व्हॅरिएबल मी डायरेक्ट इनिशियलाइज पण केले आणि डिक्लेअर पण केले. इथं फक्त डिक्लेअर होते, इथं काय केलं, डिक्लेरेशन प्लस, एकाच लाईन मध्ये सगळं.
ओके, नाव मी इथं प्रिंट केलं एज, इथं लिहिलं मी एज कॉन्कॅट, एजच्या पुढे काय भेटेल आपल्याला, एज 34. देन मी लिहिलं आय डी कोलन प्लस आय डी कॉन्कॅट, राईट, जोडण्याची प्रक्रिया. कॅन यू चेक इट, आय डी 101. पण सर तर मी इथं आलो, एजला परत व्हॅल्यू दिली. हे बघा नीट, याला काय म्हणतात सर, ऑलरेडी एज इथं होतं, परत मी एजला व्हॅल्यू दिली. जर मी परत एज बनवलं तर रे, आता तुम्हाला एरर येतो, त्या एररचं नाव काय माहित आहे, डुप्लिकेट व्हॅरिएबल एज. इथं पण आहे, पण हा मी इंट काढला, याला डुप्लिकेट म्हणत नाहीत. एजला 34 होतं, तुम्ही चेंज काय केलं, याला म्हणतात रिइनिशियलाइज द व्हॅरिएबल. काय करा, रिइनिशियलाइज द व्हॅरिएबल. व्हॅरिएबलला परत इनिशियलाइज करणं. आधी 34 होता, मग 40 झाला, काय भेटेल तुम्हाला इथं, अपडेटेड व्हॅल्यू. काय रे बाबा, जुनी व्हॅल्यू गेली, तुम्ही परत आले, आणखीन एकदा रिइनिशियलाइज केला, एज इक्वल टू 50. आता काय भेटेल, हे कळतंय सगळ्यांना, व्हॅरिएबलला कितीही वेळा रिइनिशियलाइज करता येत, त्याच्या नावातच आहे व्हॅरिएबल, चेंज होणारा, इट कॅन बी चेंज. जो चेंज होतो तो व्हॅरिएबल, जो चेंज होतो तो माणूस. माणूस पण चेंज होतोय की राव, हे वाटलं नव्हतं पण झालं की नाही, म्हणजे चेंज झाला असं होतं. आपण म्हणतो ना, वाटलं नव्हतं मला चेंज होईल पण बदलला राव, बदलली राव, असं म्हणतात नॉर्मली. तसं व्हॅरिएबलचं पण तेच लक्षण आहे, चेंज होतो हा. तर आता 34 होता, लगेच 40 झाला, लगेच 50 झाला. आयडी नाही का चेंज होणार, होणार, प्रत्येक जण चेंज होणार. तुम्हाला वाटतंय नाही होणार, मी व्हॅरिएबलचं बोलतोय, तुम्ही वेगळं घेताय का. आयडी किती झाली बघा, किती होती, झाली किती, असं पण चेंज करतात बरं का, 344 प्लस 50. आता आयडी मध्ये काय जाणार, 344 प्लस म्हणजे किती, 300. हे कळतंय, असं पण रिइनिशियलाइज करतायत. इवन यू कॅन डू लाईक दिस गाईज, आयडी इक्वल टू एज, असं पण चालतंय. आता मला सांगा, एज ची व्हॅल्यू काय अपडेट, ही 50 व्हॅल्यू कोणाला जाणार, मग आयडी ची व्हॅल्यू काय येणार, हे कळतंय सगळ्यांना. सर इनिशियलाइज न करता जर प्रिंट, इट इज नॉट पॉसिबल इन द लोकल व्हॅरिएबल, इनिशियलाइज न करता. हा काय म्हणतोय दोस्त आपला, हा म्हणतोय सर तुम्ही असं करा ना, इंट लेट सपोज एक्स, आणि याला डायरेक्ट प्रिंट करा. चला, एक्स इज समथिंग एक्स, हे चालतंय का बघा बरं, एरर आला की नाही इथं, या व्हॅरिएबलला इनिशियलाइज करावंच लागेल, मगच प्रिंट करा. म्हणजे हा लोकल व्हॅरिएबल आहे, पुढे सांगेल मी लोकल व्हॅरिएबल काय असतं. लोकल व्हॅरिएबलला इनिशियलाइज करावंच लागतं, ग्लोबलला गरज. ठीक आहे, त्याला डिफॉल्ट व्हॅल्यू असते, पण इथं मात्र याला व्हॅल्यू द्यायची लागते. एनी अदर क्वेश्चन. फायनल ते पुढं बघू ना, इथं नाही. आता शिक व्हेरिएबल सुद्धा आपल्याला, ठीक आहे, याचं करायची प्रॅक्टिस. सर एक क्वेश्चन होता. बोला बोला. सर मेन मेथडशी रिलेटेड ते जे स्ट्रिंगचा ॲरे आणि जे आर्ग्युमेंट्स आहेत ते आपण हा, पुढं होईल, म्हणजे त्याचं नेमका गरज काय, जसं जे त्याला कॉल करतं मेन मेथडला, बरोबर. त्याच्यामधलं ते स्ट्रिंगचं आणि त्याचं नेमकं वर्क काय आहे. वर्क पुढं सांगेल दादा मी, ठीक आहे. आताच वर्क चालेल वगैरे सर. कशाच सांगितलं नाही मी, वर्क हो हो, पुढं सांगेल. ठीक आहे, याच्यामध्ये ठीक आहे. तुम्ही पॅरामीटर पास करू शकता. हम्म. ठीक आहे, पुढे सांगेल दादा मी. चालेल चालेल. ओके, थँक्यू. ठीक आहे. हो सर.
ओके ठीक आहे, यासाठी आपण इथंच ब्रेक घेतोय. ओके, तुम्हाला असाइनमेंट म्हणून मी एक गोष्ट सांगतोय, दॅट इज समथिंग. व्हॅरिएबल बनवा. ट्राय टू क्रिएट 50 व्हॅरिएबल गाईज, बिकॉज टुमारो अँड आफ्टर द टुमारो वी हॅव सुट्टी. इंग्लिश मराठी. सॅटर्डे संडे आपला क्लास असतो, हे कळतंय. सुट्टी आहे. सुट्टी आहे म्हणजे मज्जा करायसाठी सुट्टी आहे. तुम्हाला किती असाइनमेंट आहे सांगू? म्हणजे तुम्हाला काम काय काय आहे? 50 व्हॅरिएबल बनवायचे, 2 वेळा रेकॉर्डिंग बघायचे, बरोबर आहे. परत ऍटलिस्ट 5 व्हिडिओ बनवायचे. हे मी असाइनमेंट सांगतो, आता करणं नाही करणं तुमच्या हातात आहे. 5 व्हिडिओ बनवायचे, परत व्हिडिओ बनवून ते अपलोड करायचे. ठीक आहे, 2 रेकॉर्डिंग आजच्या सेशनची, 2 रेकॉर्डिंग माइट बी, 1 रेकॉर्डिंग मागच्या सेशनच्या सगळ्या बघा. म्हणजे जर क्लिअर नसेल तर, क्लिअर असेल तर काय गरज नाही. बाकी ज्या मागच्या रेकॉर्डिंग आहेत ऍटलिस्ट आजची 2 वेळा, मागच्या प्रत्येक रेकॉर्डिंग एक एक वेळा रिवाईज करा. शनिवार रविवार वाया घालू नाहीतर दररोज अभ्यासाला टाइम भेटत. आता पुढल्या आठवड्यात काय होणार सांगतो, पुढलं सांगतो मी, फ्युचर सांगतो. मला भविष्य कळतं बरं. पुढला जो मंडे टू फ्रायडे असणार आहे, त्याच्यामध्ये खूप सारे कॉन्सेप्ट आपल्या होणार. डेटा टाईप होणार, ऑपरेटर होणार, हे होणार ते होणार. मग परत काय होणार, हळूहळू लोड यायला सुरू होणार. का माहितीये का? पोरं काय होणार आहे, शनिवार रविवार एन्जॉय करू ना जरा, मंडे फ्रायडे असतेच ना लोड. असा विषय करू नका पोरांनो. लोड तुम्हाला अजिबात येणार नाही जर तुम्ही माझ्या सांगण्याप्रमाणे जाल. माझ्या सांगण्याप्रमाणे गेल्यावर कसलाच लोड नाही, काहीच नाही. सो डू दिस, हे करा, आणि याला काय लय वेळ लागणार नाही. तुम्ही 2-3 तास जरी दिले शनिवारी आणि रविवारी, 2-3 तास होऊन जाईल. पण पुढं गोष्टी वाढत जातात, हे लक्षात ठेवा. तुम्ही आज जे शिकलात हेच उद्या असेल असं आहे का? याच्यावर डिपेंड आहे, पण वेगळं आहे ना. दररोज वेगळं आहे. दररोज वेगळं असल्यामुळे दररोज नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला भेटतात. मग त्या गोष्टीची प्रॅक्टिस करण्यासाठी परत आणखीन वेळ लागत राहतो. आता हे कोर जावाचा विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही पुढे ऍडव्हान्स मध्ये जाल ना, तिथं आणखीन कॉन्सेप्ट वाढतात, हाय लेवलच्या कॉन्सेप्ट वाढतात. खूप वेगवेगळे क्लासेस येतात, वेगवेगळे फंक्शन्स येतात. मग तिथं तुम्हाला आणखीन 4 तास टाइम द्यावा लागतो. मग जर कोर जावामध्ये तुम्ही टाइम पास केला असं म्हणेल मी, किंवा तुम्ही जर थोडं याला इग्नोर केलं, सर माझी खूप महत्वाची कामं आहेत अशी, तिला भेटायचंय वगैरे दर शनिवारी, हे वेगवेगळी कामं जर तुमची असतील, तर टाइमपासच ना. ही अवॉइड करा. कोर जावा परफेक्ट ज्यांचा आहे त्यांना ऍडव्हान्स जावा समजतंय. हे पुढे लांब आहे, तरी पण मी आताच सांगतोय. कारण पोरं म्हणतात सर तुम्ही आधी सांगायला पाहिजे होतं. बॅचची पोरं मला म्हणले, त्यामुळे मी आताच सांगतोय तुम्हाला. 2-3 लेक्चर झालेत आपले, राईट. इथं तुम्ही अजिबात टाइमपास करू नका. सोपा आहे किंवा जास्त वेळ न देणं अशा गोष्टी करू नका. टाइम द्या. ठीक आहे, टाइम द्या, जेणेकरून तुम्हाला पुढल्या गोष्टी सगळ्या इझी जातील. सर नोट्स चालेल, पाठवतो. या मी जो काढतोय त्याच ना. ठीक आहे, या नोट्स पण शेअर करतो मी, काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही स्वतःहून हाताने लिहिलं तर बरं झालं असतं. अच्छा, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. अरे स्टॉप करून पण लिहिता येतं ना. स्क्रीनशॉट काढून आता लिहिता, स्क्रीनशॉट काढून ठेवला हे व्हेरिएबल्स एवढंच आहे, स्क्रीनशॉट काढून घेतला. सिस्टम डॉटचं एवढंच आहे, स्क्रीनशॉट काढून घेतला. मेन मेथड एवढीच आहे बघ, स्क्रीनशॉट काढून घेतला. पहिला प्रोग्राम याचा स्क्रीनशॉट काढून घेतला, डन. हा, मेमरी फुल होती. ठीक आहे, पाठवतो मी. ठीक आहे, पाठवले तर जास्त होत असेल. ओके, नो प्रॉब्लेम, करा. ठीक आहे, थांबू आपण. विल मीट ऑन त्याचं सांगतो मी.